एक सुंदरसं आपल्या जीवनाचं एक चित्र स्वामी विवेकानंदांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. जसं मी पहिल्या सत्रात म्हटलं की हे जे ज्ञानयोग आहे फार सुंदर पुस्तक आहे. स्वामी विवेकानंदांचं प्रत्येकच विचार ग्रंथ एक एक वाक्य मंत्रासारखं आहे. त्यामुळे आपण कुठे आहोत, कसे आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे, आपल्याला काय करता येतं, काय करता येऊ शकतं आणि जे करता येऊ शकतं ते करा आणि पुढे जा. चरैवेति चरैवेति चर एव येती असं आपलं उपनिषद सांगतात. चालत राहा, चालत राहा. नाही, कल्याणाच्या मार्गावर उत्तिष्ठत जाग्रत, उठा, जागे व्हा, प्राप्य वरान निबोधत. हा कठोपनिषदातला मंत्र आहे. वरान म्हणजे जे श्रेष्ठ आहेत, ज्ञानी आहेत, आत्मज्ञानी आहे, ऋषी आहे, त्यांच्याकडनं निबोधत. सुंदर शब्द आहे, निबोधत. प्राप्य मिळवा, प्राप्य म्हणजे मिळवा आहे, पण तुम्हाला मिळालं पाहिजे ना. आता हे झाल्यानंतर, सत्र झाल्यानंतर तुम्हाला मिळेल, पोटांमध्ये तुमच्या काहीतरी मिळेल. आम्ही लिहिलं आहे, काहीतरी लिहिलं आहे, इथे प्रसाद लिहिला आहे की नाही, भोजन प्रसाद लिहिला आहे. म्हणजे इथे लिहिलं आहे म्हणजे मिळालं पाहिजे. इथे लिहिलं आहे ना, मिळतच नाही आहे, मग ते प्राप्य नाही आहे की ते प्राप्य झालं पाहिजे. असेल तर ते आपल्याला मिळालं पाहिजे ना. नुसतं असून काय फायदा. प्राप्य वरान निबोधत. नाही, ते उपलब्ध आहे, ते मिळवा, त्यांच्याकडून जाणून घ्या. निबोध, सुंदर शब्द, निबोधत. बोध करून घ्या, निश्चयन बोध. तुम्ही ते मिळवा, प्राप्त करून घ्या, बोध करून घ्या, त्याचा अनुभव घ्या. त्यासाठी उठा. उठा म्हणजे आडवे असाल तर उभे व्हा, बेडवरून थोडंसं आळस झटका आणि जाग्रत. उठल्यानंतर आपण सुस्त असतो पुन्हा, आहे की नाही. एक मुलगा आईने बघितला की हा उठला आहे, तो झोपला होता, उठला आहे. आई वाटच पाहतो त्या केव्हा उठतो. अरे तो उठला की, तो काही बोलला नाही. जा आता बाजारातून ही वस्तू घेऊन ये, की नाही. तर तो का म्हणतो, आई मी आत्ता उठलो, माझा अजून आरामही झाला नाही, आहे की नाही, आणि तुम्हाला आत्ताच पळवतेस. माझा झोपला म्हणजे आराम नाही का. त्याला झोपल्यानंतर पुन्हा आणखी आराम करायचा आहे की नाही. म्हणजे झोपल्यानंतर अंगामध्ये आळस आहे, झडत आहे. उत्तिष्ठत जाग्रत. उठल्यानंतर जागे व्हा. जाग होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्ञानामध्ये जाग व्हा असं शंकराचार्य म्हणतात की नाही. आपण अज्ञानात जाग्रत की नाही. आपण अंधाऱ्या खोलीत बसलेलो आहोत, झोपलेलो आहोत, डोळे उघडल्यानंतरसुद्धा अंधारच आहे, चारीकडे अंधारच आहे. अंधाऱ्या खोलीत बसलेलो, उठा, जागे व्हा आणि चालत राहा. चर एवेति चर एवेति. चालत राहा, थपकू नका, थांबू नका. जो चालतो तो पोचतो नाही. जो झोपतो त्याच्यावर त्याचं नशीबही झोपतो. जो बसतो त्याच्याबरोबर नशीबही बसतो. जो उठतो त्याच्याबरोबर नशीबही उठतो. आणि जो चालतो त्याच्याबरोबर नशीबही चालत राहतो. आणि जो पोचतो त्याच्यावर नशीबही पोचतो. नशीब म्हणजे आपण नशीब तयार केलं आहे आपलं. आपल्या हातावरच्या रेषा आपण खेचलेल्या आहेत, दुसऱ्याकडून नाही आहे. आपल्या कपाळावरच्या रेषा आहेत ज्या आपल्या आहेत, त्या कर्माने ठरवलेल्या आहेत त्या. त्याच्यामुळे कर्मप्रधान आहे. मर्त्यलोक कर्मप्रधान आहे. कर्म कर्तुर्मिहा रसे असं गीता सतत म्हणते. तुम्ही कर्म करा, तस्मात म्हणून अर्जुना युद्धस्व भारत, युद्ध कर. तत्किम कर्मणी घोर. हे घोर आहे कर्म, पण घोर कर्मसुद्धा करायला पाहिजे. युद्ध घोर कर्म आहे, भयंकर कर्म आहे, हिंसक कर्म आहे. परंतु ते करणं, कारण ते घोर कर्म नाही आहे, तर तो धर्म आहे. धर्मादि युद्धाश्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. धर्मादि युद्धाश्रेयो अन्यत न विद्यते. दुसरं काही नाही त्यासाठी श्रेयस्कर नाही आहे, कल्याणकारक काही नाही आहे.
स्वर्गद्वारम अपावृत्तम असं म्हटलं आहे गीतेमध्ये. त्याच्यासाठी उघडलेलं स्वर्गाचं द्वार आहे. स्वामी म्हणतात, स्वामीजी विवेकानंद, जो योगी गुहेत जाऊन ध्यान करतो आणि त्याला सर्वश्रेष्ठ फळ प्राप्त होतं, मुक्ती मिळते, त्याचप्रमाणे युद्ध करणारा सैनिक जो असतो, आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं सगळं कुटुंब सगळं विसरून जातो तो युद्ध करताना. त्याच्यासमोर फक्त असतो युद्ध करणं, त्याचं ते परमकर्तव्य आहे आणि तो करतो. आणि ते महायज्ञ आहे तो यज्ञी ज्यांनी देवनी निजशिर घडिले मानवतेचे मंदिर परितयाच्या धनभूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे कर्माजे जुळते. ही कविता बाबा बोरकरांची आहे. ऐकली यज्ञी ज्यांनी देवनी निजशिर, हे यज्ञ आहे, आहुती आपल्या जीवनाची आहुती आहे. ज्ञानयज्ञेन येनाहम इष्टस्यामिति मे मती असं गीता म्हणते. हे जे आपण ऐकतो आहे हा ज्ञानयज्ञ असं म्हणतं आहे भगवद्गीता. ज्ञानयज्ञेन तेन अहम इष्टस्यामिति मे मती. माझं यज्ञ होतं आहे, माझ्या नावाने यज्ञ होतं आहे. तुम्हाला फार प्रिय आहे, इष्ट म्हणजे आवडत आहे. ज्ञानयज्ञेन तेन अहम इष्टस्याम इति मे मती असं समजतो मी. तुम्ही नुसतं अध्ययन केलं, नुसतं श्रवण केलं तर तो यज्ञ आहे. गीतेमध्ये यज्ञाच्या खूप कल्पना आहेत. 4था अध्याय पूर्ण यज्ञाचाच आहे तो, आहे की नाही. आणि सर्व क्षेत्रामध्ये ज्ञानयज्ञ सगळ्यात श्रेष्ठ असं गीता म्हणते. आणि तर हे जे आपलं जीवन घडवतं आहे, आपलं परफेक्शन, मग जे परफेक्शन आहे आपण किती परफेक्शन काढू शकतो, आहे की नाही. किती काढू शकतो. आपण म्हणतो सर्वोच्च शिखर आहे, एव्हरेस्ट शिखर आहे, आहे की नाही. सगळेच काही एव्हरेस्ट शिखर पोहोचू शकत नाही. कोणाच्या मनातही येत नाही आपण एव्हरेस्ट शिखरावर जावं म्हणून. आपल्याला नाही येणार बाबा, आपल्या बस की बात नाही आहे. आपण त्याचा विचारही करणार नाही. परंतु इथे असं नाही आहे. प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. ते शिखर गाठणं कठीण आहे, पण हे शिखर गाठणं आवश्यक आहे. ते शिखर नाही गाठलं ठीक आहे, तुम्ही गाठलं, तुमची वाह होईल, तुमचे नाव अमर होतील. आपण म्हणतो तेनसिंग नोरकेनी, शेर्पा तेनसिंग नोरके आणि सर एडमंड हिलरीनी सगळ्यात पहिले एव्हरेस्ट शिखर सर केलं, गाठलं, झेंडा रोवला असं म्हणतो. म्हणजे त्यांचे नाव आपल्याला माहिती आहे. युवकांना माहीत असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी, की नाही. त्यांनी काहीतरी करून दाखवलं, की नाही. आपल्याला नाही करून दाखवता येत, आपल्या क्षमतेच्या बाहेरचं आहे असं समजूया. तुमच्या कोणी जाऊ शकेल तर गोष्ट वेगळी, नाही जाणार असं काही नाही आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सर्वसाधारण आमच्यासारखे लोक विचारही करणार नाही. जाऊ द्या, पुष्कळ झालं, पुष्कळ डोंगर पार केले, आता नको, की नाही, असंच म्हणू आपण ना. आता ते दिवस राहिले नाही. परंतु आपल्या जे आत आहे, परफेक्शन आहे, ते मात्र आपण नक्की गाठू शकू. त्याला म्हणतात विश्वास, श्रद्धा, की नाही. गीतेमध्ये त्याला श्रद्धा म्हटलेलं आहे, की नाही. ही श्रद्धा सगळ्यात मोठी गोष्ट आहे, की नाही. हा फेथ भक्तिपूर्ण विश्वास, त्याला आपण श्रद्धा म्हणतो. भक्ती आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, की नाही, की आपण करू शकतो. वी कॅन अचीव. प्राप्य वरान, प्राप्त करून घ्या. प्राप्य करून घ्या म्हणजे प्राप्त करू शकता म्हणून तुम्ही प्राप्त करून घ्या. जी मिळत नाही तुम्ही कसं प्राप्त करून घेणार, की नाही. जी तुमच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे, की नाही, तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही, मग तुम्ही कशी प्राप्त करून घेणार, नाही की नाही. कोणाला समजा प्रधानमंत्री व्हायचं आहे, ठीक आहे, कोणी नाही, कोण म्हटलं, लोकशाही आहे, कोणी होऊ शकतं, की नाही. इथे कोणी व्हावं कोणी व्हावं नाही, आणि लोक ठरवणार ती होऊ शकतं. पण आपले म्हणणं आपल्या जाऊ दे, आपल्याला नको, त्या वाटेने जायलाच नको आपण असं म्हणू, आहे की नाही. कारण शेवटी एकच होणार कोणीतरी, आणि इतके आपण ते काय आपल्या असतील काही लोक नाही, आम्ही होऊ. पण इथे मात्र तसं नाही आहे. इथे खरी खरी लोकशाही आहे. प्रत्येकजण, ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. ईच सोल, प्रत्येकजण, तुमच्यापैकी प्रत्येकजण पोटेन्शियली डिव्हाइन. त्याच्यामध्ये ते दिव्यत्व आहे. तो देव आहे, तो मनुष्य नाही आहे, तो देवता आहे. नाही म्हणून ते हिंदू धर्मात स्वामींनी व्याख्यान दिलं ना, त्याच्यात तो श्वेताश्वतर उपनिषदाचा मंत्र गेला ते, नाही, की त्यांना तिथं म्हटलं आहे अमृतस्य पुत्राः शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः. एक युवक आहे
आहे की नाही. ते सगळे लोक बसले आहेत, मोठी सभा आहे, सगळे विद्वान लोक आहेत, जाणकार लोक आहेत, त्याच्यामध्ये हा योग उभा राहतो. ते बृहदारण्यक परिषदामध्ये सगळे लोक बसले आहेत, याज्ञवल्क्य ऋषी राहतात. अरे तू काय ब्रह्मन, तुला माहीत झालं काय ज्ञान? मला माहीत झालं असं नाही म्हणतो, पण मला गाई पाहिजे, माझी युनिव्हर्सिटी आहे आणि म्हणजे मी म्हणत नाही, तो म्हणत मला पाहिजे म्हणून घेऊन जातो. मग त्याला प्रश्न जातो, खरोखरच ब्रह्मज्ञ आहे का? फार सुंदर प्रसंग हा इथला प्रसंग श्वेताश्वतर उपनिषद आहे. तो सुटतो आणि म्हणतो, शृण्वंतो ऐका मी काय म्हणतो आहे का. सगळ्या जगाला ललकारतो आहे तो, ऐका. शृण्वंतो विश्वे, जगातल्या सगळ्यांनी ऐका. एक युवक म्हणतो आहे बघा, त्याचं काय सामर्थ्य असेल, काय आत्मविश्वास असेल. सगळे मोठे लोक बसले आहेत तिथे, वृद्ध ज्ञानी आणि वयोवृद्ध ज्ञानवृद्ध सगळे बसले आहेत. त्यांच्यामध्ये हा ललकारतो आहे सगळ्यांना. काय साहस असेल, काय हिंमत असेल. 7,000 लोकांच्या समोर एक युवक उभा राहतो, 29 वर्षाचा, 30 वर्षांचा आहे की नाही. ते सगळे महान लोक बसले आहेत जगभरातले, धर्मपरिषदेमध्ये शिकागोला 11 सप्टेंबर 1893. आणि तिथे हा म्हणतो, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि सगळे 7,000 लोक टाळ्याच्या 2 मिनटं टाळ्यांचा कडकडाट होतो. काय गंमत आहे, ते सामर्थ्य आहे. ते भाषण नाही आहे, नुसतं म्हणतं सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो. कोण युवक आहे, कुठला आहे, काही माहीत नाही आहे, पण याच्या 4-5 शब्दांनी संपूर्ण सभागृह अगदी भारावून होतं. 5 मिनटं भाषण आहे ते स्वामींचं, पण ते भाषण संपल्यानंतर सगळं पूर्ण सभागृह वेळेसारखं बघायला लागतं. टाळ्यांचं कडकड थांबतच नाही. बाकीचा सगळं कार्यक्रम थांबला, ते ठप्पा झाला. सगळेजण त्या युवकांकडे जायला लागतात. 29 वर्षांचं वय, लॅड आहे तिथे. लॅड म्हणजे पोरगं. आणि त्यांच्याशी हात मिळवायला, हस्तांदोलन करायला, त्यांच्या कपड्याला हात लावायला, जवळून बघायला, स्पर्श करायला ते लोक वेळेसारखे बघायला लागतात. ते स्त्रिया तर त्या बेंचावर उड्या मारत मग त्याच्यावर जात होत्या. आता 6 लोक कसं ना त्या स्टेजवर सगळेजण प्रयत्न करतात आहे. एक बाई आहे, एक मध्यम वयीन 40-45 वर्षाचं वय असेल तिचं नाव आहे एस के ब्लॉजेट, BLODGETT, एस के ब्लॉजेट. ती बाई उभी आहे, तिथं कोपऱ्यात उभी आहे. ती गंमत बघते, हा काय प्रकार आहे. एक 5 मिनटाचं भाषण केलं एका युवकाने, 29-30 वर्षाच्या युवकाने, आणि सगळी सभा ही वेड्यासारखी वागते. उन्माद चढला आहे, काही कळत नाही कसे वागतात आहे म्हणून. म्हणजे केवढा सन्मान, एका 5 मिनटाच्या भाषणाने त्या युवकाने केवढा सन्मान, जगाला संदेश दिला बघा, आहे की नाही. आणि तो सगळा जगाला पटला. जगातले सगळे सिलेक्टेड लोक होते, क्रेडेन्शियल ज्यांचे पक्के होते, परिचय पक्का होता त्यांचा, असे लोक होते ते जगातले गणमान्य लोक होते. आणि तिथे त्याला खूप नवल वाटलं, आपल्यालाही नवल वाटलं असतं. हा काय प्रकार, हा चमत्कारच आहे ना, केवढा मोठा चमत्कार आहे. तर ती बाई काय म्हणते, तिचं वाक्य आहे, नोंद केलेलं वाक्य आहे, तिचं बोलणं आहे, वेल माय लॅड, वा वा मुला. लॅड म्हणजे छोटा बाळा आपण लॅड म्हणतो. आता स्वामी लॅड नव्हते, लहान मुलं नव्हते, ते 29 वर्ष होते, म्हणजे खूप छोटे नाही खूप मोठे नाही, पण वय कमी. या तिथे सगळे मोठे मोठे लोक आहेत, सगळे सिनियर लोक आहेत खूप तिथे, त्या दृष्टीने फारच कमी वयाचे होते. वेल माय लॅड, इफ यू कॅन रेजिस्ट दिस ऑनस्लॉट यू आर इंडीड गॉड. हा जो तुला अद्भुत सन्मान मिळतो आहे, तुला डोक्यावर घेतात आहे, जग तुला डोक्यावर घेतात आहे, हा तू पचवू शकशील तर मी तुला देव समजेन. दॅट इज डिव्हिनिटी. स्वामीच्या दृष्टीने हा मान सन्मान काहीच नाही आहे. आणि आपल्या थोडं कोणी गळ्यात हार घातला की आपण दुसऱ्याशी मग बोलतसुद्धा नाही, आहे की नाही, आपण काहीतरी वेगळे होऊन जातो, आहे की नाही. स्वामींना काय सन्मान मिळाला. भारतात आल्यानंतर युवकांनी त्यांचे घोडे सोडून स्वतः ते त्यांचा बग्गी ओढली होती, आहे की नाही. काय भारतभर सन्मान झाला त्यांचा, पण कुछ नाही, आहे की नाही. ते जसे आहे तसेच. ती पचवण्याची ताकद, आहे की नाही, केव्हा होते, जेव्हा माणसाला कळतं हे काहीच नाही आहे, नथिंग दिस नथिंग, हे काहीच नाही, याला काय होतात काय. श्रीरामकृष्ण म्हणतात, आम्ही देहसुख चाहीना, लोकमान्य चाहीना, अष्टसिद्धी चाहीना. आई जगन्मातेला प्रार्थना करतात, आई मला देहसुख नको आहे, जगातलं काहीच नको मला, त्याला देहसुख म्हणतात. आपण सगळं जग जगतो, देहसुख असले जगतो. लेकिन देहाला सुख मिळालं पाहिजे, जिभेला सुख मिळालं पाहिजे, का अंगाला सुख मिळालं पाहिजे, आहे की नाही. शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5च आपल्याला सुख देणारे, देहाला सुख देणारे आहे.
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 ज्ञानेंद्रिय आहे आणि 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला 5 प्रकारे सुख देतात. ते मला काही नको, अष्टसिद्धी नको. हे आपल्याच्या अष्टसिद्धी म्हणजे यौगिक सिद्धी आहे. ते 8 आहेत. छोटं होणं, मोठं होणं, दूरचं दिसणं, जवळचं सगळंच. ते काही नको. लोकमान्य, लोकांनी मला मोठं समजायला हवं. नो, आय डोंट वॉन्ट. मला काही नको. ते त्याची काय किंमत आहे? नथिंग. तुच्छ आहे ते. त्याची काहीच किंमत आहे. यल्लब्ध्वा चापरम लाभ मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणा अपि विचारले. गीता म्हणते यल्लब्ध्वा, जे तुम्हाला मिळाल्यानंतर अपरम लाभम, दुसरा कोणताही लाभ मन्यते न अधिकम ततः, त्याच्यापेक्षा मोठा लाभ असू शकतो असं मी मानतच नाही. यस्मिन स्थिती, ज्या स्थितीमध्ये तुम्ही असल्यानंतर गुरुणापि दुःखेन गुरुणापि विचारले, किती भयंकर दुःख झालं तरी तो विचलित होत नाही. त्याला स्थिती म्हणतात. तो आहे, त्यांनी काहीतरी मिळवलेलं आहे की नाही, प्राप्य आहे, ते मिळवलेलं आहे की नाही. हे माणूस मिळवू शकतो, फक्त आपल्याला माहीत नाही आहे. आपल्याला त्याची कल्पना पाहिजे. आपण जे मिळवतो इतकं फार कमी मिळवतो आहे. ते मिळवू नये असं नाही, त्याची किंमत कमी असं नाही. ते आहे, महत्त्वाचं आहे. मिळवा, स्वतःचं पोट भरा, स्वतःच्या पायावर उभं राहा. 10 लोकांचं पोट भरता आलं पाहिजे की नाही. 100 लोकांची तुम्हाला काळजी गेलं पाहिजे. सगळे सार्वजनिक कामं तुम्हाला करता आले पाहिजे. नाही तुम्ही माणसं कसे स्वामी म्हणतात. तुम्हाला साध्या साध्या गोष्टी करता येत नाही, सार्वजनिक गोष्टी करता येत नाही. एक गणपती बसवता येत नाही आहे की नाही. एक 15 ऑगस्ट साजरा करता येत नाही. मग तुम्ही माणसं कसे आहे की नाही. तुम्ही स्वतःसाठी जगा, सगळ्या जगासाठी जगा. इतरांसाठी जे काही करते, प्रत्येकाची क्षमता एक नसते, वेगळी असते. पण जे काही शक्य आहे त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात प्रत्येकाने आपलं योगदान करायला पाहिजे, द्यायला पाहिजे. नाही देऊन कसं चालणार? मग समाज कसं चालेल आहे की नाही. समाजाची चॅरिटी कशी चालेल? श्रीमंत लोक नसते, स्वामीजी म्हणतात, मग एवढी चॅरिटेबल कामं झाले कशी असते? श्रीमंत आपले एवढे उद्योगधंदे नसते तर पैसा कुठून आला असता? वेल जनरेशन पाहिजे ना. हे वेल जनरेशन कोण करत आहे? वेल जनरेशन वैश्य आणि शूद्र करतात आहे. वैश्य म्हणजे कृषी गोरक्ष वाणिज्य गीता म्हणते. कृषी हा म्हणजे शेती आणि गोरक्ष वाणिज्य म्हणजे वैश्यवृत्ती. तेच तर पैसा जमा करतात. क्षत्रिय काय खर्च करतो, ब्राह्मण काय घेतो, शूद्र काय सेवा करतो. सेवा म्हणजे नोकरी करतो. प्रत्येकाने पोट तर भरायला पाहिजे. प्रत्येकाला पोट असतं, प्रत्येकाने पोट तर भरायला पाहिजे. चिमणीने पोट भरायला पाहिजे, वाघाने पोट भरायला पाहिजे. प्रत्येकाला पोट भरावं लागतं. पण प्रत्येकाची पोट भरण्याची प्रवृत्ती वेगवेगळी असते, त्याची क्षमता वेगळी असते. सगळेजण बुद्धीची कामं करू शकत नाहीत. पण प्रत्येकाने जगणं मात्र प्रत्येकाला आवश्यक आहे की नाही. पण जगणं हा म्हणजे सगळं काही नव्हे की नाही. कारण जगण्याचा दुसरा भाग आहे मरण. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे की नाही. जर प्रारंभ असेल तर शेवट असतोच. पुस्तकाला पहिलं पान आहे तर शेवटचं पान असतंच. जिथं अथ आहे तिथे इति आहे. त्यात नवल काय आहे? पण त्या 2मध्ये तुम्ही काय करता? तुम्ही काय मिळवू शकता, काय मिळवू शकता आणि तुम्ही काय मिळवलेलं आहे त्याला प्राप्य म्हटलं आहे. प्राप्यवरान निबोधतो आहे की नाही. त्याला गीतेमध्ये बुद्धिवान स्यात कृतकृत्यश्च भारत. तुम्ही खूप मिळवू शकता, तुम्ही परफेक्ट होऊ शकता, तुम्ही ऋषी होऊ शकता, शांती मिळवू शकता. शांतीमध्ये गच्छती आहे की नाही. गीता म्हणते शांती म्हणजे परमशांती, मोक्ष. तुम्ही मुक्त होऊ शकता. आता आपण मुक्त नाही आहे, बंधनात आहोत नाही की नाही. घरी आई म्हणते जाऊ नको, 7च्या आत बरी आहे. आपला राग येतो भयंकर की नाही. 7च्या आत म्हणजे काय, मी काय येणार, मी माझ्याप्रमाणे वागणार. अरे पण संकटात सापडणार तुम्ही. आईला समजतं आहे, आई अनुभवी आहे, तुम्हाला अनुभव नाही आहे, कळत नाही आहे, तुम्ही इमोशन आहात की नाही. मग सगळं आयुष्य बर्बाद होऊन जातं. अरिष्ट, त्याला स्वामी म्हटलं अरिष्ट कोसळतो. अरिष्ट म्हणजे संकट. भावनेच्या भरात तुम्ही तुमच्या जीवनाला सोपवून दिलं तर इतिहास सांगतो, आपलं वर्तमान सांगतो. त्याला 3 प्रमाण आहे, श्रुती, युक्ती, अनुभूती. दुसऱ्यांचे अनुभव त्याला श्रुती म्हणतात. युक्ती म्हणजे लॉजिक, तर्क, आणि अनुभूती तुमचा अनुभव, स्वतःचा अनुभव. हे तिन्ही पॅरामीटर्स आहेत, तिन्ही अनुभव आहेत. हे तिन्ही अनुभव तुम्हाला सांगतात की तुम्ही जर काय हे ते गीतेमध्ये म्हटलं आहे, हे कारतः कर्मकारतः, तुम्ही आपल्या मनाप्रमाणे वागले
तर काय होईल आहे की नाही, तर तुम्ही संकटाला तोंड देणार की नाही, संकटाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल आहे की नाही. शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी, जे सांगितलं गेलं आहे त्याप्रमाणे ज्येष्ठ लोक सांगतात, अनुभवी लोक सांगतात, पुस्तक सांगतात, इतरांचे अनुभव असतात त्याप्रमाणे तुम्ही वागा. तुम्ही जर खरोखरच वेगळे असाल तर कोणाचं ऐकण्याची गरज नाही. असे लोक आहेत कोणाचं ऐकत नाहीत, ते आपल्या मनाप्रमाणे वागतात, पण ते फार मोठे लोक असतात. तुकारामाने कोणाचं ऐकलं काय, ते आपल्याप्रमाणे त्याने बायकोने त्याला किती सांगितलं, नाही ऐकलं तुकारामाने. तुकाराम महाराजांनी कुठे ऐकलं, ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे ऐकलं, कोणत्या महापुरुषाने ऐकलं, स्वामी विवेकानंद कुठे ऐकलं, रामकृष्ण कोणीच ऐकलं नाही. लोकांनी त्यांना विड्यात काढलं. पण ते अपवाद आहेत, ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य नाही आहे की नाही. साधारण माणसाला नेहमी दुसऱ्यांचं ऐकलं पाहिजे. श्रुती, युक्ती, अनुभूती. ज्यांनी अनुभव घेतला आहे, जग बघितलं आहे, 2-4 पावसाळे जास्ती घातले त्यांनी. कार्य व्यवस्था, सुंदर श्लोक आहे, 16वा अध्याय शेवटचा श्लोक आहे. म्हणून अर्जुना तस्मात् शास्त्रम प्रमाणम, ते म्हणजे तुझ्यासाठी अर्जुना, तुझ्यासाठी शास्त्र प्रमाण आहेत. कार्य काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, कार्य आणि अकार्य, काय तू करायला पाहिजे आणि काय तू करायला नको, यासाठी तू कोणाला विचारशील. तुझे आपल्याला माहिती आहे की आजकाल प्रत्येकजण म्हणतं आमचं काम नाही, ते शाळा म्हणते आमचं काम नाही मुलांना काय सांगायचं, चांगलं काय वाईट काय सांगायचं. आईवडील म्हणतं आमचं काम नाही चांगलं काय वाईट करायचं. तर समाज म्हणतो आमचं काम नाही सांगलं. मग कोणाचं काम आहे ते? आम्ही सांगतो तो म्हणतात तुमचं ऐकायचं नाही आम्हाला, की ना आम्हाला सगळंच कळतं. ते आत्ताच 1-2 महिन्याची गोष्ट आहे. प्रोफेसरनी म्हटलं अरे मुलीला तू नीट वाग, बरोबर वागत नाही, तुला प्रॉब्लेम येईल नंतर, चुकतं आहे तुझं सगळं. तिने प्रोफेसर सगळ्यांसमोर सांगितलं, सर तुम्ही तुमचं काम बघा, आम्ही आमचं बघू, आमच्या व्यक्तिगत तुम्हाला लोड बघायची गरज नाही. आजचा युवक म्हणून त्यांनी चुकलं, ते बरोबर नाही, मुलीने बरोबरच उत्तर दिलं, असंच म्हणेल तो नाही की नाही. त्या मुलीचं काही चुकलं अशी कोणती मुलगी किंवा मुलगा आज म्हणणार नाही की नाही. आम्हाला सगळं समजतं की नाही, समजतं. मग संकट कसे येतात अंगावर की नाही. कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी, तू काय करायला पाहिजे अर्जुना हे जाणून घे आणि नंतरच कार्य कर, नंतरच काम पुढे पाऊल टाक. नाही तर यू विल फेस द डेंजर. जगाचा इतिहास सांगतो, विचार न करता, दुसऱ्यांचा अनुभव आपल्याला उपयोग न करता आपण जर काही करू तर आपलं नुकसान होईल. किती नुकसान होईल ते तुमच्या कर्मावर ठरेल आहे की नाही. भयंकर नुकसान होऊ शकतं, छोटं नुकसान होऊ शकतं, थोडं इजा होईल आहे की नाही. डोक्यावर टोपी घाला, म्हणजे हेल्मेट घाला आणि गाडी चालवा, हळू चालवा की नाही. ट्रॅफिकचा रूल आहे, वाहतुकीचा नियम आहे, त्याप्रमाणे चालवा. तुम्ही सुसाट गाडी चालवता शहरामध्ये आणि हेल्मेट घालत नाही, असे किती बघितले हेल्मेट घातले. तुम्ही हे वापरताना, सेल्फी काढताना जरा सामावून काढा. आमच्या छत्रपती समाजाने किती लोक तर त्या खालीत पडतात, ते फोटो काढतात, मागे जातात, दरीत पडतात, वेरुळा. माझ्याच काय लोक मला माहिती काय केसेस. चालवताना इतक्या जातात त्या डिवायडरवरून किती लोक मुलं मरतात, किंवा हॉस्पिटलमध्ये जातात 6 महिने तिथेच पाय लटकत आहे वरती की नाही. म्हणजे काय की तुम्ही नियम पाळा, सांगता ते ऐका, इमोशनवर जाऊ नका, तुमच्या सुरक्षितेसाठी आणि इतरांच्या. एकाला काही होतं सगळ्यांना त्रास होतो ना. म्हणून तुम्ही खूप मोठं करू शकता काहीतरी की नाही, इमोशनचाच उपयोग करून. पण इमोशन शुद्ध पाहिजे, तुम्ही खूप मोठं होऊ शकतो. पोटेन्शियल डिवाईन म्हणजे काय आहे, तुमच्या आतमध्ये देव आहे, तुम्ही प्रत्यक्ष देव होऊ शकता. तुम्ही आहातच, व्हायची गरज नाही आहे. ती मेंढी नाही आहे, तो सिंह आहे. मेंढीचा कधी सिंह होत नसतो. फक्त सिंहाला माहीत नाही मी सिंह आहे, त्याला वाटतं मी मेंढी आहे, कारण मेंढीच्या कळपामध्ये वाढलो आहे, त्यामुळे मेंढीसारखं मी गवत खातो आहे, मेंढीसारखं बॅबे करतो आहे, मेंढीसारखं भीतीला पळून जातो आहे. ते सिंहाचं वागणं नव्हे. फक्त त्या सिंहाला माहीत नाही आहे की तो सिंह आहे, तो मेंढी नाही आहे. सिंहाला घाबरायची गरज नाही, तो वनराज आहे, मृगराज आहे. मृग म्हणजे पशु,
तो जंगलाचा राजा आहे, जंगलाच्या राजाने राजासारखं वागायला पाहिजे की नाही. त्याला सगळे घाबरतील, तो कशाला घाबरणार कोणाला? राजाला कोण घाबरते? राजाला सगळे घाबरतील. राजा कोणाला घाबरत नसतो. त्याच्याकडे अधिकार असतात, त्या सामर्थ्य असतं, शक्ती असते, बल असतं, बुद्धी असते, सत्ता असते, पदं असतं, अधिकार असतात. तो कशाला घाबरणार कोणाला? पण त्याला माहीत पाहिजे ना, मी राजा आहे, मी सिंह आहे म्हणून. ते ज्ञान तर त्याला पाहिजे आहे. राजपुत्राला माहीत पाहिजे मी राजपुत्र आहे. तो जसा असतो ना पोलीस ऑफिसरचा मुलगा, तो आपल्या बापापेक्षा जास्ती गुरमीत असतो. आमची शाळा होती इंदोरला 12वीपर्यंतची. ते एकदा प्रिन्सिपल आले माझ्याकडे, मी संचालक. महाराज हे बघा, या पोरांनी खोटी सही केली आहे. रिझल्ट कार्ड असतं ना, त्याच्यावर आपली सोय ठोकलीत पोरांनी. ते आईवडिलांना दाखवायचं असतं ना, आईची किंवा वडिलांची सही आणायची असते. आता पोरगं त्यांनी दिवे लावले होते, त्याच्यामुळे त्यांनी ते स्वतःची सही करून टाकली. त्या प्रिन्सिपलला कळलं की याची पोरांनी काहीतरी काउंटरफिट केलं, स्वतःची सही मारली आहे. म्हटलं बोलवा वडिलांना. बोलवलं त्यांना. तो काहीतरी DSP पदात होता. त्यामुळे हो तुमच्या पोराने बघा तुमची सही गेली आहे. तर वडील म्हणतो अच्छा माझ्या पोराने माझी सही केली. मी त्याला खूप कौतुक वाढलं वडिलांना. त्यामुळे माझी सही माझा पोरगा करू शकतो. आता काय आपण कपाळ बडवायचं की आणखी काय बडवायचं बघा, आहे की नाही. जो कायद्याचं पालन करतो तोच म्हणतो त्या पोराचं कौतुक करेल, पोरगा पुढे जाऊन काय होणार, आहे की नाही. ते कळलं पाहिजे की नाही. तुम्हाला तुमच्या पोटेन्शियलिटी, पोटेन्शियल आपण संभाव्यता, तुम्ही काय करू शकता, हेही करू शकता आणि तेही करू शकता की नाही. तुम्ही कितीही खाली जाऊ शकता, त्याला काही सीमा नाही आहे, नो लिमिट. आणि किती वर जाऊ शकता, म्हणजे तुम्ही किती उन्नत होऊ शकता आणि किती अवनत होऊ शकता, किती पापी होऊ शकता आणि किती पुण्यवान होऊ शकता. दुर्योधनाने अगदी नीचपणाची पातळी गाठली खोलची, कर्णाने अगदी नीचपणाची खालची पातळी गाठली. त्याच्या आपल्या कलमांच्या कधी खाली जाऊ शकतात काय? महाभारत म्हणत आहे की नाही. कर्णस्कंधा दुर्योधनो महाद्रुमः मन्युमयो महाद्रुमः धृतराष्ट्रो अमनीषी तस्य मुले धृतराष्ट्र धृतराष्ट्र बेअक्कल आहे, असं महाभारत म्हणत आहे. विचारच करत नाही आहे, बिनडोक आहे, राजा आहे, सिंहासनावर बसला आहे पण बिनडोक आहे की नाही. सत्ता आहे, पद आहे, अधिकार आहे, पण प्रचंड मोह आहे, पुत्रमोह आहे, म्हणजे बिनडोक आहे तो. आता याने काय होणार? महायुद्ध होणार, 45 लाख लोक 18 दिवसात मरणार, प्रचंड नुकसान होणार. कारण ज्याच्यात सत्ता आहे तो बिनडोक आहे, तो पक्का मोहात आहे की नाही. मोहिनी श्रिता असं म्हटलं आहे. राक्षसीम आसुरीम चैव प्रकृती मोहिनीम श्रिता असं गीता म्हणते. राक्षसीनी आसुरी प्रकृतीची मोहिनी त्याच्यावर पडलेली आहे. मोहिनी शब्द गीतेमध्ये आहे, त्याचा आश्रय घेतलेला आहे. मग काय होणार? एक आंधळा राजा सिंहासनावर बसला आहे, अक्षरशः जन्मांध आहे. राजमाता ही तिने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, आईने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि वडील आंधळे आहेत. मग काय होणार पोरींचं काय होणार? आणि त्यांनी जर नसेल आणि ते सांगितलं तर पोरं ऐकायला तयार नाही, पोरी ऐकायला तयार नाही. मग काय होणार? कसा समाज उभा राहणार की नाही. म्हणून अरे हे तर काहीच नाही आहे. एक चांगलं सभ्य व्यवस्थित माणूस होणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट आहे काय? ती काहीच गोष्ट नाही आहे. ते तेवढं तर व्हायलाच पाहिजे ना. तेवढं नसेल तर मग काय आहे की नाही. लाईफ इज शॉर्ट. द लाईफ इज शॉर्ट, द ट्रान्झिएंट, म्हणजे तुमचा दंभ हा भयंकर आहे माणसामध्ये. दे अलोन लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह, आहे की नाही. माणसाचं लाईफ फार कमी आहे की नाही, आणि दंभ माणसाचा अमर्याद आहे की नाही. परंतु त्यामध्ये सुद्धा जी लोक खरोखर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगतात तीच खरी जगतात. बाकी दुर्योधनासारखी, रावणासारखी, कंसासारखी ती माणसंच आहेत की नाही. ती माणसंच आहेत, कारण ती माणसासारखी दिसतात. त्यांचं बाह्यरूप हे माणसासारखं आहे, पण त्यांचे आचरण मात्र माणसासारखं नाही आहे. ते राक्षस आहे. राक्षसी म्हणून ते कुंभकर्णाला 2 शिंग असतात बघा, असुरांना 2 शिंग आठवतात. पशु आहेत ते, आहे की नाही. त्यांच्या आतमध्ये राक्षस आहे, जंगली पशु आहेत. बाहेरून माणसं आहेत ते. तशीच माणसं असतात, महासंत असतात, मोठे लोक असतात.
त्यांच्या आतमध्ये ती बाहेरून माणसं दिसतात पण आतमध्ये देव आहे म्हणून त्यांना आपण अवतार म्हणतो आहे की नाही. गीता म्हणते ना, मानुषीम तनुमाश्रिता परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरा. मी भूत महेश्वर आहे, मी ब्रह्मांडाचा स्वामी आहे, मी ब्रह्म आहे, मी अवतार आहे. पण लोक मला मनुष्य समजतात. मानुषीम तनु म्हणजे शरीर. मी माणसाचं शरीर धारण केलं आहे म्हणून मला मनुष्य समजते. मी मनुष्य नाही आहे, मी प्रत्यक्ष ब्रह्म आहे, अवतार आहे, भगवंत आहे मी. पण मनुष्य शरीरामुळे मला लोक भगवंत मनुष्य समजतात आहे की नाही. कारण काय, त्यांना कळत नाही. तसंच आपण भयंकर माणूस आतमध्ये पशु बसलेला आहे, त्याला आपण माणूस समजतो. माणूस नाही आहे. दुर्योधन माणूस नाही आहे, कर्ण माणूस नाही आहे, महाभारत म्हणत आहे की नाही. शकुनी माणूस नाही आहे, दुःशासन माणूस नाही आहे आणि धृतराष्ट्र माणूस नाही आहे असं कोण म्हणतं आहे. महाभारत म्हणत आहे. मन्युमयो महाद्रुमः. महाद्रुम म्हणजे महावृक्ष आहे. त्या वृक्षाखाली जे येतील ते सगळे पापीच होऊन जातील. ते चांगलं करू शकणार नाही, ते विध्वंसकच असतील की नाही. क्षयाय जगतो हितः महाभारत गीता म्हणते. जगाचं अहित करण्यासाठी, जगाचा क्षय करण्यासाठी, जगाचा विध्वंस करण्यासाठी, जगाचा नाश करण्यासाठीच करणार. हे लोक प्रसिद्ध होतात. रावण प्रसिद्ध आहे, दुर्योधन प्रसिद्ध आहे, कर्ण प्रसिद्ध आहे, पण ते दुष्ट वाईट लोक म्हणून प्रसिद्ध आहेत. लक्षात घ्या, ती प्रसिद्धीच आहे की नाही. यद्वा तद्वा प्रसिद्धो भवेत. घटम काय, कपडे फाडा, मडके फोडा, घटम विद्यात पटम चिंद्यात, यद्वा तद्वा प्रसिद्धो भवेत. तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं आहे ना, मग कपडे फाडा, कवचावर डोकं पडा स्वतःचं दुसऱ्याचं आहे नाही. आणि ह्या या प्रकारे त्या प्रकारे प्रसिद्ध व्हा. आजकाल तेच चाललं आहे ना, प्रसिद्ध होण्याचे पुष्कळ मार्ग आहे. पण हे काही ज्याला थोडीफार जरी बुद्धी आहे त्याच्यासाठी नाही आहे. त्याने आपली बुद्धी वापरावी. विवेक, बुद्धी म्हणजे विवेक वापरावा. बुद्धी नुसते होऊन चालत नाही, विवेक पाहिजे की नाही. विवेक म्हणजे तुम्हाला चांगलं आणि वाईट निवडता आलं पाहिजे. ज्याच्यात काय सार आहे, काय असार आहे की नाही. तुम्हाला उसामध्ये सार असताना असार पण असतो. उसामध्ये सार त्याचा रस असतो आणि त्याचं रस काढून घेतल्यानंतर जे उरतं त्या चिपाड म्हणतात. मला माहिती नाही ते काय म्हणतात आहे की नाही. ते असतात ना, रस काढल्यानंतर त्याचे छिलके फिरून फेकून देतात. त्याच्यामध्ये रसही आहे आणि त्याच्यामध्ये हे आहे की नाही. आपल्याला सार घ्यायला पाहिजे. जसं मधमाशी घेते, आपण बघा बघितलं, जसं मुंगी घेते. मुंगी साखरेमधून आणि याच्यामधून साखर घेते आणि वाळू ती घेत नाही. तसंच आपल्याला जग हे मिश्रण आहे, चांगल्या वाईटाचं मिश्रण आहे. या जगामध्ये चांगले लोक पण आहे, वाईट लोक पण आहे आणि तुम्हाला ते निवडता आली पाहिजे. चांगल्या लोकांना वाईट म्हणू नका आणि वाईट लोकांना चांगलं म्हणू नका. तुमची फसगत होते आपली की नाही. कर्णाला पांडवांकडे जाता आलं असतं, तो कशाला दुर्योधनाकडे गेला, कशाला गेला आणि तिथं राहिला कसा, तिथं रमला कसा, जीवनभर कसा राहिला, दुर्योधनाची साथ दिली कशी. कारण तो त्याच कंपूमधला होता, नाही तर टिकलाच नसता. तो 2 दिवस बाहेर पडला असता. नाही, आमच्या लायकीचं नाही आहे की नाही. माझ्या याचे नाही आहेत, ते माझ्या दर्जाचे नाही आहे. माझा दर्जा फार श्रेष्ठ आहे, मी वेगळा आहे. हे वाईट लोक आहे. वाईट लोकांमध्ये मी कसा राहू शकेन. तो पटकन बाहेर तिथं राहिला. याचं कारण तोही तसाच होता, टिकला. वाटेल तसे आर्ग्युमेंट देऊन होत नसतं. महाभारत त्याला मान्यता देत नाही, महाभारत मान्यता देत नाही. म्हणतो कर्ण स्कंदाच म्हणतात ते. कर्ण ह्या पापवृक्षाचा आधार आहे, मुख्य आधार आहे. खांदा, जसा झाडाचा खांदा असतो म्हणजे बुंधा असतो, त्याच्या आधारावर तो संपूर्ण वृक्षाचा विस्तार आधारलेला असतो की नाही. तसंच आहे की नाही. ते आपल्यावर आहे. आपल्यामधलं जे चांगुलपणा आहे, भव्यता आहे, सत्य आहे, ते बाहेर येऊ शकतं. तसंच वाईटसुद्धा बाहेर येऊ शकतं की नाही. ते तुम्ही आणता की नाही की नाही. तो आदर्श आपल्याला ठेवला आहे. म्हणून स्वामीजी इथे काय एक छोटंसं हे आहे, फार सुंदर आहे. ते म्हणतात भारताने काय कमाल करून दाखवली होती की नाही. ह्या देशासारखा एक इजिप्त संस्कृती सोडली, चायना संस्कृती सोडली आहे की नाही. ते पण तिथे काही समृद्धी नव्हती. चायना फार गरीब देश होता, अगदी दरिद्र कंगाल देश होता. लक्षात घ्या आहे की नाही. इजिप्तसुद्धा तसंच काय, ते वाळवंट आहे ना, अरब आहे की नाही. वाळवंटातले देश आहे सगळे, काहीच नव्हते तिथे. आपल्याकडे मुघलांनी स्वार ऐकले, तुर्क म्हणतात त्यांना. तुर्क आहे ते आहे की नाही. तुर्कांनी आपल्यावर आक्रमण येतं, नंतर मोगल त्यांना म्हणतात आहे की नाही. मोठा इतिहास आहे. तुमच्या बरेच बऱ्याच जण माहीत असेल का माहीत असायला हवा की नाही.
हा भारत देश दुधात सह्याच्या नद्या वाहत असत, सोन्याचा धूर वाहत असो निघत असे. याचा अर्थ काय? पराकाष्ठेची समृद्धी होती, भौतिक समृद्धी. आपला GDP म्हणजे जगाच्या 40% 50% काय होतं, त्याच्यावर जास्ती असेल, इतका समृद्ध देश होता. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्ञानामध्ये भौतिक ज्ञानाच्या सर्व शाखा, आणि त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे आत्मज्ञान. आजसुद्धा या घटकेला आजही जगामध्ये भारत हा ज्ञानाचा देश आहे म्हणून मान्यता आहे. चीनमध्ये भारताला, जपानमध्ये समजतं भारताला खूप मान्यता आहे. हा ज्ञानाचा देश आहे. सगळ्या जगातून इथे ज्ञान प्राप्त करण्यासाठी इथं लोक येत असत. हजारो वर्षांपासून ती परंपरा होती, लक्षात घ्या. स्वामी विवेकानंद त्याचे आपण सुपुत्र आहोत, त्या देशाचे आपण सुपुत्र आहोत, त्या भारत मातेचे सुपुत्र आहोत आपण. त्याचा अभिमान वाटला पाहिजे. हजारो भारताला शेकडो वर्षांचा इतिहास नाही आहे. भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे. रामायणच किती जुनं आहे, 7,000 सारे, कोणी 5,000 म्हणतात, कोणी 7,000 म्हणतात, आता 14,000 म्हणतात. ते महाभारत 14,000 वर्ष म्हणतात. तो इतिहास आहे, पण अर्वाचीन नाही आहे. 100 शेकडो हजार वर्षाचा इतिहास नाही आहे भारताला. आणि तो इतिहास अतिशय समृद्ध होता. तुम्ही रामायण महाभारतात बघा ना, काय प्रचंड म्हणजे समृद्धी आहे तिथे. महाभारतामध्ये राजयुद्धामध्ये एवढी हानी झाली आणि पूर्ण डिप्रेशनमध्ये गेला युधिष्ठिर. जसा अर्जुन गेला युद्धाच्या पूर्वी, तसं युद्ध झाल्यानंतर गेला डिप्रेशन. मला काय करायचं, मला संन्यास घ्यायचा, मला नाही करायचं, मी जनात जाईल, बंगलात जाईल, असा त्रागा गेला. सगळ्यांनी समजावून सांगितलं, कोणी ऐकायलाच नाही. मग व्यासाने त्याला चांगलं धमक्या दिल्या, तू काय मूर्खासारखा वागतो आहेस, आहे की नाही. आता व्यासच ते आजोबाच त्याचे, आहे की नाही, तो घेऊ शकतो. सगळे समजायला. मग हां, मग ठीक आहे, काय करू मी आता, आहे की नाही. काय करू, काहीतरी कर्म कर, काहीतरी स्वतःला गुंतव, आहे की नाही. जेव्हा तुमच्या डिप्रेशन येतं तेव्हा तुम्ही कशात तरी गुंतवा स्वतःला, आहे की नाही. डिप्रेशन म्हणून डोकं खाजवू नका, आहे की नाही. डोक्यात राग भरू नका. मग काय करू मी, अरे काहीतरी कर, यज्ञ कर. मग अश्वमेध यज्ञ झाला बघा. त्याच्यानंतर अश्वमेध, कुठे पैसे नाही ना, सगळे संपले युद्धामध्ये, सगळं संपलं, बर्बाद झालो आम्ही, आहे की नाही. जयस्तत्र पराजय आहे म्हणतो. आमचा जय कुठे झाला, आमचा पराजय झाला. आमचे सगळे लोक मेले, सगळं संपलं, सगळं काहीच राहिलं नाही आमच्याकडे. जा तिथे त्यांनी सांगितलं, त्या कैलास तिथे भरत धनकडेचा यज्ञ झाला, तो मोठा. तिथे सगळं येऊन मध्ये आणलं. त्याच्यानंतर प्रचंड मोठा यज्ञ झाला. काय त्याचं वर्णन आहे महाभारतामध्ये, त्या अश्वमेध यज्ञाचं. राजयुद्धाचा प्रश्नच नाही आहे. त्याच्यामुळे दुर्योधनाचे डोळे पांढरे झाले होते त्या समृद्धी बघून. त्याला त्यांनी इन्चार्ज केलं होतं सगळं अकाउंट ठेवण्याचा. ते चुकलं ते युधिष्ठिराचं, त्याच्यावर विश्वास टाकला. त्यांनी एवढी संपत्ती, डोळे पांढरे झाले, काय प्रचंड संपत्ती आहे. ही भारताची भौतिक समृद्धी आहे. पण सगळ्यात मोठी ज्ञानाचं, आजसुद्धा जगामध्ये ज्याला कुठे काही खरं ज्ञान पाहिजे त्याला भारतात यावं लागतं. ही पुण्यभूमी आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा ते सगळे 4 वर्ष तिथं राहिले, 4.5 वर्ष, आणि तिथं भारतात परत आले, तेव्हा त्याच्या इंग्रज आहेत अनुयायांनी विचारलं, स्वामी तुम्ही आमची इथली समृद्धी बघितली, एवढं महान वैभव बघितलं, इतका विकास बघितला, आता तुमच्या देशाकडे तुम्ही काय बघणार तिथे. कारण आपल्या देशामध्ये काय आहे, सगळंच मागासलेपण आहे, रोगराई आहे, अज्ञान आहे, जेवढे काही वाईट गोष्टी सगळ्या इथे आहे, भारतात आहे. स्वामींनी उत्तर दिलं, ते उत्तर खरं आहे, आणि तेच उत्तर तुम्हाला सगळ्यांना देता आलं पाहिजे. ते म्हणाले की मी इथे येण्यापूर्वी मला भारत देश हा माझा देश होता, मला खूप प्रिय होता. पण इथलं सगळं बघितल्यानंतर मला आता जेव्हा मी परत जातो ते मला असं वाटतं आहे की माझा देशाचा धुळीचा कणसुद्धा पवित्र आहे, माझ्या देशातला वायूसुद्धा पवित्र आहे, आणि हे माझं देश म्हणजे माझं तीर्थक्षेत्र आहे असं म्हणतात स्वामीजी, आहे की नाही. कारण तुमच्या डोळ्याने बघत नव्हते ते, तुमच्या आमच्या डोळ्याला काय बघता, ते स्वामीजीची दृष्टी होती. स्वतःच्या डोळ्याने बघता आपण आपली सगळी दृष्टी, मेंदू सगळा बदलवून टाकला आहे आपल्या आधुनिक वाईट लोकांनी, विध्वंसक लोकांनी बदलवून टाकलं आहे. आपल्याला कळत नाही आपण काय विचार करतो. स्वामी म्हटलं की भारत फार होता, श्रेष्ठ होता, अजूनही आहे तेवढाच. आजही भारताकडे जगाचे लोळ लागले आहेत, लक्षात घ्या. गंमत आहे आणखी, ह्या देशाला नष्ट करण्याचे प्रयत्न हजारो वर्षांपासून चालू आहे, चिरडून टाकण्याचे प्रयत्न. जोपर्यंत भारतामध्ये वैदिक सनातन धर्म होता तोपर्यंत प्रचंड समृद्धी आहे. त्याला म्हणतात पराविद्या आणि अपराविद्या. म्हणजे भौतिक विद्या प्राचुर्य होतं प्रचंड. सगळ्या जगातल्या लोकांचे, आपण तक्षशिला आणि नालंदा तुम्ही बघितलं, नालंदा मी पण बघितलं आहे, सगळे खंडर झाले तिथे, अग्नी सगळ्या जगामध्ये लोक यायचे. तेवढ्या भव्यतेची कल्पनासुद्धा का जगाला करता येणार नाही. एवढं प्रचंड ज्ञान, प्रचंड समृद्धी होती देशामध्ये. 25 ट्रिलियन नेल्यात म्हणतात
ब्रिटिशांनी सगळं साफसूफ करून टाकलं भारताला. सगळे लोक आले, सगळ्यांनी साफ भारताची पार वाट लावून टाकली. पण आजही भारत समृद्ध आहे, लक्षात ठेव. इतकं जगाने लुटलं म्हणजे काय? लुटलं शब्द हा सुद्धा फार छोटा शब्द आहे, सौम्य शब्द आहे. सगळं घासून साफ करून टाकलं भारताला, सगळ्या लोकांना भिवून टाकलं, म्हणजे मेंदू खराब करून टाकला. आजही तरी पण भारत उभा आहे की नाही? शतकानुशतके होत आलेले आघात, परक्यांच्या शेकडो स्वाऱ्या, चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल, या सर्वांना पुरून होणारा हाच भारत देश आहे. स्वामींच्या व्याख्यानातलं वाक्य आहे की नाही? आपण अजूनही पुरून उरलेलो आहोत बघा. आणि अजूनही पुरून फक्त जगासाठी, आपल्यासाठी, आपल्यामध्ये आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात की नाही, आम्हाला जगातलं कोणाचंही थोडंसुद्धा बिघडवायचं नाही आहे, थोडंसुद्धा बिघडवायचं नाही आहे. आम्हाला जगाचं कल्याण करायचं की नाही? ते होतं ना, ते कोरोना झाला होता त्यावेळी ते आपलं हे लसी निघाल्या होत्या, लोकांना आपण वाटल्या, जगाला वाटल्या, तर दुसरा देश असता त्याच्यावर त्यांनी बिलियन्स ऑफ रुपीज कमावले असते की नाही? वी डू नॉट वॉन्ट टू मेक फॉर्च्यून आउट ऑफ अनफॉर्च्यून. म्हणजे दुसऱ्याच्या दुर्दैवातून आपण आपल्याला स्वतःचा विकास साधून नाही घ्यायचा आहे की नाही? दॅट इज इंडिया. हा भारत देश आहे की नाही? या भारत देशाचं महात्म्य आपल्याला समजलं पाहिजे. त्या देशाचे आपण सुपुत्र आहोत की नाही? या देशाने एवढी, हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा भारतातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक युवक अरे आमचे पूर्वज इतके महान होते, मग आपल्याला किती महान, आपल्याला त्याला जागलं पाहिजे ना, आपण त्याप्रमाणे आपल्याला वाटलं पाहिजे ना. जेव्हा आपल्याला तो अभिमान वाटेल की अरे आपला इतिहास काय, इतिहास त्याला काय, त्याला प्राग इतिहास म्हणतात, म्हणजे प्रीहिस्टॉरिक पिरियड म्हणतात त्याला. म्हणजे इतिहासाच्या मागे तुम्ही किती झालं तरी जाता येतं भारतामध्ये. ज्यावेळी जगामध्ये लोक रानटी अवस्थेत होते, स्वामींना कोणी म्हटलं हो तुमचं हे ज्ञान आहे, तुम्ही आम्हाला सांगायला कोणी आलं का नाही? समजा तुम्हाला ज्ञान, तुम्ही रानटी होते सगळे, अंगावर निळे कपडे करायचे, कमरेला तुम्ही पानं बांधत होते, पानांचा मुकुट घालत होते, तुम्हाला काय सांगणार? तुम्ही इतके मागासलेले होते, इतके रानटी होते, इतके ज्याला म्हणतो अनसिव्हिलाइज होते, तुम्हाला काय सांगणार? सिव्हिलाइज कंट्री जगामध्ये फक्त एकच आहे, सुसंस्कृत देश जगामध्ये फक्त एकच आहे, तो खरोखर सुसंस्कृत आहे, सभ्य आहे. जगात आज एकही जसा देश नाही आहे जो सुसंस्कृत सभ्य आहे. त्याला संधी मिळाली तो तुम्हाला नष्ट करणार. भारताला किती संधी मिळाली तरी दुसऱ्या तुमचं कल्याणच करणार. ही सद्भावना की नाही कुठे आहे जगामध्ये? विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. कुठे आहे की नाही? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिन्ही लोकही प्रतिज्ञा करणारे लोक कुठे आहे जगामध्ये? उलटं आहे जगामध्ये, अक्षरशः उलटं आहे. त्याची कदर करता आली पाहिजे. या देशाच्या ज्ञानाची कदर करता येते, जगाच्या इतिहासाची, जगाच्या संस्कृतीची, ही आपल्याला कदर करण्याचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे. आपण भारत हा जगद्गुरू ह्या अर्थाने आहे. सर्वोच्च महान गोष्टी भारतात आजही आहे. आजही जगातले लोक त्या दृष्टीने भारताकडे, ज्यांना कळतं. जगातले सगळे लोक मूर्ख नाही आहेत, सगळेच लोक लुटेरू नाही आहेत, स्वार्थी नाही आहे. काही बुद्धिमान लोक पण आहे, काही विचारी लोक आहे, चिंतनशील लोक आहे जगामध्ये. त्यांना ते म्हणतात की भारताला विरोध करून, भारताला आपण चिरडून टाकून प्रयत्न करून आम्ही आमचं नुकसान करून घेतलं आहे. जगाने स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे. कारण काय? अरे तुम्ही चांगली गोष्ट नष्ट करून टाकता. आणि एक छोटेसे जर झाडाचं बी तुम्ही म्हणता ते नष्ट व्हायला नको, घोड्याचं बी नष्ट व्हायला नको, पशुचं बी नष्ट व्हायला नको, तुम्ही संरक्षण करायला पाहिजे. ते 12 वर्षात प्रजाती नष्ट होत आहे, त्या तुम्ही रक्षण करायला पाहिजे म्हणता. माणसाची संस्कृती, इतकी महान संस्कृती तुम्ही त्याला नष्ट करू इच्छिता. काय त्याच्या मागची कारण मीमांसा काय आहे? कार्यकारण काय? भाव कोणता आहे त्याचा? काही नाही, फक्त द्वेष, मत्सर, ईर्ष्या, द्वेष. आणखी काय? किती आश्चर्य आहे बघा. सगळं जगाने भारताला जोडलं गेलं. हा देश जगाचा आहे की नाही? त्याला आपण जागतिक वारसा म्हणतो. वेरूळ आणि अजंठा हे जागतिक वारसा आहे. म्हणजे हे काही फक्त भारतासाठी नाही आहे. स्वामीजी म्हणतात मी फक्त भारताचा नाही आहे, मी जगाचा आहे. तेच हे महापुरुष एका देशाचे नसतात, ते जगाचे असतात. काही स्थानं जगाचे असतात म्हणून त्याला जागतिक वारसाचा दर्जा दिला जातो. तसंच काही संस्कृती जागतिक दर्जाच्या असतात. आज जागतिक दर्जाची, जागतिक वारशाची एकही संस्कृती जगात नाही आहे, एकही नाही आहे, लक्षात घ्या आहे की नाही? म्हणून स्वामीजी म्हणतात ते बघा, धर्म व तत्त्वज्ञान यातील सर्वोच्च आदर्श या भारतातच चरम अवस्थेपर्यंत पोचले होते. स्वामींच्या व्याख्यानातले आहे, 1897 दिले, मद्रासमध्ये दिलेलं व्याख्यान आहे स्वामींचं आहे की नाही?
चरम अवस्थेत सर्वश्रेष्ठ अवस्थेत पोचले, सर्वोच्च अवस्थेपर्यंत पोचले होते की नाही. आणि ते म्हणतात याच भूमीतून काय झालं पाहिजे. स्वामी म्हणतात आपलं काय करायचं आहे, आपल्यासमोर काय ध्येय आहे, तुम्ही डिप्नोटाईज व्हा. मला त्याच्यात थोडं कमी चालणार नाही. मी खूप उंच बघतो आहे, खूप महान गोष्ट बघतो, अगदी मी शेवटचं टोक गाठतो आहे. त्याच्या खाली मला नाही. हा भारत देश एकदम सर्वोच्च स्थानी जो पूर्वी होता त्याच्यापेक्षा आणखी पुढे गेला पाहिजे. आपल्याला कुठे माहिती आहे, तरुणांना कुठे माहिती आहे, आणि माहीत का असू नये. तेवढ्या उंची पुन्हा गाठली त्याच्यापेक्षा उंची. आणि स्वामी तसं होणार. स्वामीचे ते हिंदू धर्म आणि श्रीरामकृष्ण याच्यात स्वामी म्हणतात आपलं इतका इतिहास महान होता त्याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. पण आज आपण इतके खाली गेलो आहे त्याची पण आपल्याला कल्पना करता येणार नाही. पण स्वामी त्याच्या पुढे म्हणतात इथे थांबत नाही आहे. आज आपण नंतर इतकी उंची गाठणार आहोत त्याची कल्पना तुम्हाला करताच येणार नाही. आपल्या आधीचे विकास हा गाईच्या खुरासारखा होता. गाईच्या खुरा असतं ना, ते पाण्यामध्ये डुबलं की थोडंसं पाणी साचतं तिथे. एवढं आपण जी उंची गाठणार आहोत आज याच्या पुढे ती खूप मोठी उंची असणार आहे स्वामी म्हणतात. हे बघा ते काय म्हणतात, याच भूमीतून म्हणजे भारतातूनच तत्त्वज्ञान व धर्म यांनी महापुराप्रमाणे वेगाने बाहेर पडून सर्व जग वारंवार व्यापून टाकले होते. लक्षात घ्या पुन्हा की सगळ्यात मोठा निधी कोणत्याही राष्ट्राचा धर्म आणि तत्त्वज्ञानच असतो. ज्याचं धर्म आणि तत्त्वज्ञान ठीक आहे तो देश ठीक आहे. नाही तर तिथे जंगल आहे, माणसं राहत नाही, वन्य पशु राहतात, ते अरण्य आहे नाही, ती माणसांची वस्ती नाही आहे, तिथे सभ्यता नाही आहे, तिथे संस्कृती नाही आहे. अमेरिका स्वामी म्हणतात की ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे, केव्हा स्फोटेल सांगता येत नाही. कारण काय, संस्कृती ती जर लवकर बदलली नाही तर काय होईल सांगता येत नाही. स्वामींची भविष्यवाणी आहे ती की नाही. चायना, स्वामी चायनाविषयी बोललेलं आहे. रशियाविषयी स्वामीजीने भविष्यवाणी केलेली आहे, पण भारताविषयी सुद्धा भविष्यवाणी केली आहे. आय सी इट, आय डोंट ड्रीम इट. मी बघतो आहे, मी स्वप्न बघत नाही आहे, मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने बघतो आहे. स्वामी म्हणतात वॉज अ ग्रेट मॅन आहे की नाही. ते काही साधे सोधे ऋषी होते ते की नाही. प्रत्येक गोष्ट त्यांनी मांडली आहे ती नुसते कल्पनेतून बुद्धीतून नाही आहे, ती दर्शनातून आहे. त्याला द्रष्टारहा म्हणतात. ऋषी हा मंत्रद्रष्टारहा. ऋषी म्हणजे जो मंत्राचं दर्शन करतो. ते स्वामी जेव्हा वरानगर मठामध्ये होते ते म्हणायचे की मी 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 मंत्र असे सोन्याचे डोळ्यासमोर बघतो आहे, त्याला ऋषी म्हणतात. सत्याचं दर्शन, सत्याचं फक्त डोक्यात नाही, ते तत्त्वज्ञानी म्हणजे युरोपमध्ये तत्त्वज्ञानाची कल्पना आहे तो बुद्धीतून, तत्त्वज्ञान बुद्धीतून नाही आहे, तुमच्या जीवनातून. ते ध्यान योगानुगतानुपश्यन उपनिषद म्हणतं. शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. मी मग जे म्हटलं श्वेताश्वर, तुम्ही अमृताचे पुत्र, तुम्ही या सुना, तुम्ही मृताचे पुत्र नाही आहे, अमृताचे पुत्र, तुम्ही अमृत आहात, न मरणारे आहात. आये धामानी दिव्यानी तस्तु, अरे देवलोकात राहणार, दिव्य लोकात राहणाऱ्या देवानं तुम्ही पण या, तुम्हाला पण माहीत नाही आहे, मला माहिती आहे. वेदाहमेतम पुरुषम महात, अहम वेद, मला कळलेलं आहे. पुरुषम महांतम, त्या महान पुरुषाला म्हणजे ब्रह्माला, महान पुरुष म्हणजे पुरुष स्त्री नाही, ते महान सिद्धांत, महान परमतत्व. वेदाहमेतम पुरुषम महांतम आदित्यवर्णम तमसप, ते सूर्यासारखं तेजस्वी आहे. ते तत्त्व आहे सूर्यासारखं तेजस्वी. सूर्य जसा चमकतो आहे, गीतेमध्ये पण पडलं आहे की नाही. 10वा श्लोक आहे, 10वा अध्याय आहे. वेदाहमेतम पुरुषम महांतम आदित्यवर्णम, ते आदित्याप्रमाणे प्रचंड तेजस त्याचं आहे की नाही. तमसप्रस्थ, तमस म्हणजे अंधार, अंधाराच्या पलीकडे आहे. तमेव विदित्वा अतिमृत्यूमेती, ते जाणूनच तुम्ही मृत्यूच्या पलीकडे जाणार. अँड दॅट इज अवर गोल आहे की नाही. ना अन्य पंथ विद्यते यानं, आणि त्यापेक्षा दुसरा मार्ग नाही, हा म्हणजे आपलं लक्ष आहे. ही खरी प्रगती आहे, हा खरा विकास आहे, हे खरं तुमचं लक्ष आहे, हे खरं यश आहे, हे ॲब्सोल्यूट यश आहे. ते छोटं मोठं यश तर तुम्ही मिळवा की, आपण मिळवतो जन्मभर काय केलं आपण तेच मिळवतो, छोटं मोठं यश मिळवतो. थोडं लौकिक, थोडं पद, थोडं नाव आहे की नाही, थोडे पैसे, घर, गाडी, सगळंच पाहिजे. सगळ्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या, त्याचं मूल्य कमी करून नाही चालणार आहे की नाही. स्वामी म्हटलं भौतिक सभ्यताची गरज आहे, त्याचं अमर्याद करू नका. अन्नम बहुकुर्वीत, ते FCIचं ते बौद्धवाक्य ते उपनिषदातलं आहे. अन्नम न निंद्यात, अन्नम बहुकुर्वीत,
अन्नाची निंदा करू नका. उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद. अन्नम बहुकुर्वयात, म्हणजे अन्न खूप वाढवा. का? अन्न म्हणजे भौतिक संपदा. प्रत्येकाने भौतिक संपदा वाढवली, देश खूप समृद्ध होऊन गेला. प्रत्येकाने आपला आपला वाटा उचलला पाहिजे, त्यात काही चूक नाही आहे. देश खूप समृद्ध झाला पाहिजे. इतके पैसे पाहिजे की तुमच्या घशातून 100-200 नोटा पडल्या, तुमचं लक्ष गेलं नाही पाहिजे. इतकं तुमच्याकडे समृद्धी पाहिजे. गेल्यात जाऊ द्या, त्याच्याकडे कशाला लक्ष द्या, आहे की नाही. आज 10 रुपये गेले की आपला घाम फुटतो, आहे की नाही, आहे की नाही. तसं ती समृद्धी नाही आहे की नाही. तुम्हाला 100-500 लोकांना अगदी भरपूर खाऊ घालता आलं पाहिजे, ती समृद्धी आहे ना, आहे की नाही. मग आपण म्हणतो ना, बा याला काय खाऊ घातलं, काय 50-100 काहीतरी आयटम असतात काहीतरी पंक्तीमध्ये, आहे की नाही. म्हणतो वा 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 वा, आपण म्हणतो इट्स गुड थिंग, नाईस थिंग. परंतु तीच एक समृद्धी नसते, आहे की नाही. त्याला महत्त्व आहे, पण कितीतरी अनंतपटीने महत्त्व आहे तुमच्या आत जे आहे ते समृद्धी जी आहे ती, की नाही. अनंतपटी स्वामींचे अनंतपटी श्रेष्ठ आहे. तुम्ही काय हे करू शकले, टाळ्या वाजवायला हरकत नाही, कौतुक करायला हरकत नाही. पण खऱ्या खऱ्या टाळ्या कौतुक कोणाचं केलं जातं? त्या महापुरुषांचं केलं जातं. त्यांना कधी जग विसरत नाही, नाही. बघा ना, पालख्या निघतात ना, देऊरून निघते, आळंदीवरून निघते, सगळ्या शेगावरून निघते, तुमच्या तिथून विदर्भातून निघते, सगळ्या पारता येतात, तिथे येतात. त्याचं कोणाच्या पालख्या निघतात? हां, संतांच्या पालख्या निघतात. त्यांच्यासोबत हजारो लोक जातात, भजन करत जातात. ते यश आहे, त्याला यश म्हणतात, लक्षात घ्या, आहे की नाही. आपल्याबरोबर 4 लोक आले तर खूप झालं, आहे की नाही. कारण एका मुलाने शिक्षण विचारलं, तुझ्या आजोबाचं नाव काय? त्याला काय सांगता येईल ना. पंजोबाचं तर खूप, खापर पंजोबा खूप दूरची गोष्ट झाली. आजोबाचं नाव नीट सांगता येईल. अरे तुला आपल्या आजोबाचं नाव माहीत नाही, पंजोबाचं नाव माहीत नाही. मग तो पोरगा म्हणतो, आता ते काय उत्तर द्यावं, तो गडबडला. तो मग ते आमच्या आजोबाने ना केलं काय की आम्ही त्याचं नाव आठवण राहावी, आहे की नाही. काय केलं त्यांनी? आपण कोणाचं नाव आठवतो? ज्यांचे काही ते केलं आहे, यांनी कर्तृत्व. शिवाजी महाराज आपले कोण होते? विवेकानंद कोण होते? शंकराचार्य कोण होते? आपले कोणीच नव्हते. कृष्ण कोण होता? राम कोण होता? आपलं रक्ताचं नातं होतं काय? पण रक्ताच्या नात्यापेक्षा किती ते पटीने जास्ती नातं आहे त्यांचं आपलं, आहे की नाही. रामाचं मंदिर व्हावं किती लोक मेले? 1000 लोक मेले. 500 वर्ष लढलो आपण. का? आपलं काय ते नाही, ते महत्त्वाचे लोक आहेत, ते आपल्या आईवडिलांसारखे नाही आहेत, आहे की नाही. ते तम अर्चयंत आहे की नाही. त्वमेव पिता असं म्हटलं आहे प्रश्नोपनिषदामध्ये, आहे की. 6 महाशाला ब्रह्मज्ञानान्वेषण साग्रस्त आहे, महागुरुस्थ म्हटलं आहे, महाशाला असं म्हटलं आहे की नाही. त्यांना गुरुकडनं ज्ञान घेतलं त्यांनी, आणि मग ते तम अर्चयंत, त्यांनी गुरुची पूजा केली, असं ते वर्णन आहे. शेवटचा मंत्र आहे तो, नाही. ते तम अर्चयंत, अर्चना म्हणजे पूजा. ते तम अर्चयंत, आणि काय हात जोडून त्यांनी प्रार्थना काय केली? त्वमेव पिता, तुम्ही आमचे पिता आहात. गीतेमध्ये आहे, पिता असे लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरिण्या. अरे तुम्ही पूज्य आहात, गुरुचे श्रेष्ठ आहात, तुम्ही आमचे पिता आहात, आमचे माता आहात, पितामह. गीतेमध्ये आहे सगळे, की नाही. कारण ते आमचं काय करू शकते? कितीतरी पडीने आम्ही तुमचं कल्याण केलं आहे. त्वमेव पिता यो अस्माकं भविद्यायां परंपारं तारेसी. तुम्ही आमचे खरे पिता तुम्ही आहात. का? पिता माता काय करतात? तुम्हाला तुमच्या पायावर उभं करतात. हे आमचे पिता कसे आहेत? योन अस्माकं अविद्यायां परंपारं तारेसी. हे आमचे पिता का आहेत? कारण हे आमचं ह्या अविद्येच्या पार घेऊन गेलेले आहेत. ते खरं यशस्वी जीवन आहे. अविद्येच्या पार जाणं, अज्ञानाच्या पार जाणं. आपण शिकतो आणि म्हणतो की आम्ही शिकलेलो आहोत, म्हणून आपण अविद्येच्या पार गेलो आहे. त्याला अपराविद्या म्हणतात, त्याला भौतिक विद्या म्हणतात. ते फार आवश्यक आहे. भारतात शिक्षण आलं, बघा भारतात चित्र किती बोलणं. स्वामी म्हणायचं मॅजिक लँड आहे, ते जादूची छडी आहे. शिक्षण आलं की सगळं बदलून जातं. म्हणून आजकाल शिक्षणाचं एवढं अवेअरनेस झालेलं आहे की घरचं सगळं सोडून आईवडील आपल्या मुलाला शिकवतात. त्याची कदर झाली पाहिजे, मुलांनी कदर केली पाहिजे त्याची. आईवडील किती त्याग करतात मुलासाठी, आईवडील किती करतात, मुलांना काही माहीत नसतं. माहीत झालं त्याची कदर झाली पाहिजे, आहे की नाही. आईवडील आपल्यासाठी काय काय करतात, किती त्याग करतात, समर्पण करतात. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला ज्ञानवान व्हावं लागतं.
विद्या व्हावी लागते. आपलं आपण ज्याला लिव्हिंग स्टँडर्ड म्हणतो ते सुधारतं. आईवडिलांची ती आशा असते की आपल्या मुलांनी काहीतरी शिकावं आणि पुढे जावं, आपल्या घराला पुन्हा वर आणावं, आपल्या कुळाला वर आणावं, कुळाची मानहानी होऊ नये अशी इच्छा असते. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आणि मुलांनी त्या जागलं पाहिजे, मुलींनी त्यांना जागलं पाहिजे. परंतु विवेकानंदांसारखा, रामकृष्णासारखा, शिवाजीसारखा असे महापुरुष निर्माण करणं ते आईवडिलांचं मोठं कर्तव्य आहे की नाही. आपण जिजाबाईची जयंती साजरी करतो 12 जानेवारीला, विवेकानंदांचा जन्मदिवस तो आहे की नाही. एकच आई आहे ती बघा. त्या आईने काय केलं, तिची जयंती कशाला, शिवाजी जयंती ठीक आहे, आता 19 राज्याभिषेक आहे शिवरायांचा, ते ठीक आहे, आईची कशाला, ती खरी आई आहे. तिने आपलं एकच करिअर ठेवलं आहे की नाही. कुंतीने आपलं एकच करिअर ठेवलं की माझ्या मुलांना महान करायचं. तिथे तुम्ही महाभारताचा म्हणजे समजाल कुंती काय होती बाई, तुम्ही महाभारताचा द्रौपदी काय होती तुम्हाला समजेल मग आहे की नाही. द्रौपदी काय स्त्री होती, किती महान होती, कुंती किती महान होती तुम्हाला समजेल आहे की नाही. या सगळ्या स्त्रिया खूप महान होत्या. की सत्यवती बघा, व्यासांची आई आहे की नाही. या सगळ्या स्त्रिया खूप महान आहेत. या स्त्रियांनी आपल्या मुलांना मुलींना मोठं केलं, महान केलं. याच्यासारखं कोणतं करिअर असू शकतं. तुम्ही होऊन काय होणार, आईवडील होऊन काय होणार, तुम्ही मोठे पद करणार, पण मुलांना तुम्ही काय, मुलांना मोठं केलं काय, महान केलं काय, विवेकानंद निर्माण केलं काय, एक शिवाजी निर्माण केला काय, ते खरं करिअर आहे. हेही करा पण ते करण्यात चुकू नका. तुम्ही जर दुर्योधन निर्माण केला ते अपयश आहे आईवडिलांचं की नाही. प्रत्येक देवतेचा महामंत्र असतो, प्रणाम मंत्र असतो. कृष्णाचा प्रणाम मंत्र आहे वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम, असा प्रणाम मंत्र प्रत्येक देवतेचा असतो की नाही. त्याच्या पहिले वडिलांचं नाव आहे प्रणाम मंत्र, पहिले वडिलांचा उल्लेख होतो, लक्षात घ्या. वसुदेव सुतं, तो वसुदेवाचा मुलगा आहे, सुत म्हणजे पुत्र. त्यांनी त्याचं कर्तृत्व आहे कंस चाणूरमर्दन, त्यांनी कंसाने चाणूरला मारून टाकलं. परित्राणाय साधून विनाशाय दुष्कृताम, जी गोष्ट वाईट आहे, वाईट गोष्ट असो, माणूस असो, त्याला मारून टाका, संपवून टाका, अंधाराला नष्ट करा. विनाशाय दुष्कृताम, तसं तरच परित्राण, चांगली गोष्ट टिकेल जेव्हा वाईट गोष्ट नाश कराल तुम्ही. परित्राण, परित्राण, परी म्हणजे समंतात, म्हणजे सर्व बाजूंनी, त्राण म्हणजे रक्षण. चांगली गोष्ट जर असेल तर माणूस असेल की परिस्थिती असेल, वस्तू असेल काय, त्याचं रक्षण करा. परित्राण आहे साधून, ते कसं होईल आहे विनाश, जे वाईट होईल त्याला नष्ट करून टाका. त्याप्रमाणे धर्मसंस्थापना होते, चांगल्या गोष्टीचं रक्षण होतं. धर्मसंस्थापना, समाजामध्ये लॉ अँड ऑर्डर, वाईटपणा कमी होतो आणि चांगलं काहीतरी टिकतं आहे की नाही. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम, कृष्णाने जन्मभर जे वाईट होतं ते नष्ट केलं. मग ते महाभारताचं 18 दिवसाचं युद्ध असो काय असो आहे की नाही. त्याला कुठे संशय नाही. बघा अर्जुन घाबरला, तो म्हणजे मी बरोबर नाही, मी आपल्या लोकांना कसं मारू. तुम्हाला कृष्णा जन्मात कधीच हा संशय दिसणार नाही आहे की नाही. छिन्न द्वैधा यतात्मान सर्वभूत हिते रताः आहे की नाही. तो तुम्हाला गीतेतला श्लोक कृष्णाबद्दल मिळेल. कृष्ण म्हणजे गीता जगला आहे, तो तोंडाने सांगितलं नाही, तो जगला आहे. कृष्ण प्रत्यक्ष दिसतो आपल्याला गीतेमध्ये. छिन्न द्वैधा, काही द्विधा म्हणते नाही. त्यांनी सळाला मारायला घेतलं, मग आपल्या सगळ्यांना, कंस त्याचा मामा होता, जरासंधाचा जावई होता, सगळ्यांना संपवलं. हा वाईट माणसं संपवा. शिशुपालाला संपवलं त्याने, सगळ्यांना. फक्त 100 वर दिली होती, 100 चुका माफ करील म्हणून. तिथे कुठेच नाही छिन्न द्वैधा, कुठेच नाही. करू की नको करू, जे करायला पाहिजे स्पष्ट माहिती आहे त्याला. सर्वभूत हिते रता, सगळ्यांसाठी केलं, सगळ्यांच्या हितासाठी. महाभारत युद्ध कोण लढलं आहे, कृष्ण लढलं आहे तो नाही. मग वाईट आहे ना, मग भीष्म असो, द्रोण असो, कोणी असो, अश्वत्थ, सगळ्यांना मारा आहे की नाही. तिथं द्विधा मनस्थिती नाही आहे, वाईट आहे संपवा. कारण एक माणूस संपूर्ण समाजाचं रक्षण होत असतं, देशाचं रक्षण होत असतं की नाही. मग ते संपवा त्याला. जे वाईट आहे ना, दिसतंय ना तुम्हाला वाईट आहे, मग तिथे मग तुमच्या द्विधा म्हणजे डाऊटफुल सिच्युएशन, त्याला द्विधा म्हणतात. छिन्न द्वैधा यतात्मन सर्वभूत हिते रताः, 5वा अध्याय गीतेचा संन्यास योग आहे की नाही. त्याला म्हणतात काय विवेक, त्याला म्हणतात तुमचे सिद्धांत पक्के पाहिजे. काय करायला पाहिजे हे तुम्हाला स्पष्टपणे व्यवस्थित माहीत पाहिजे, आणि काय करायला नको हे पण तुम्हाला पक्का माहीत पाहिजे आहे की नाही. कार्य म्हटलं की कार्य व्यवस्थित हो. कार्याची व्यवस्था म्हणजे निश्चितपणा, अकार्याची व्यवस्था ते पण तुम्हाला माहीत पाहिजे, ते पण पक्क आहे. आपण सगळे गडबडलेलो आहोत, गोंधळात पडलेलो. जसं अर्जुन गोंधळात पडलेला होता तसंच आपणही गोंधळात पडलेलो आहोत
मग अपयश यश आपल्या दूर दूर जातं, आहे की नाही. तुमच्या मनामध्ये जर संध्यावृत्ती असेल, गीतेमध्ये 4थ्या अध्यायात आहे, त्यात सहज शेवट केला आहे, तर तुमच्याकडनं भलं फार कमी होईल आहे, नुकसान मात्र होण्याची शक्यता जास्ती आहे. मग ते व्यक्तीचं आयुष्य असो, इतरांचं असो, आहे की नाही. मग तो युवक असो की मोठा असो, मी बघतो आहे की मोठ्या लोकांचं त्यांना काहीच माहिती. याचं कारण काय? वाचन संपलेलं आहे, श्रवण संपलेलं आहे की नाही, ऐकणं बंद झालेलं आहे, आकाशात पाणीच नाही, दुष्काळ पडलेला आहे, आपल्या धरणामध्ये पाणी नाही आहे, तुमच्या तोटेमध्ये पाणी येणार कुठून? जे प्रॉब्लेमच नाही, तो प्रॉब्लेम मोठा वाटतो आहे की नाही, प्रॉब्लेमच नाही आहे. अरे हा काय प्रॉब्लेम आहे काय? पण त्याला मात्र खूप मोठा प्रॉब्लेम वाटतो. लहान मुलांना वाटतं छोटा प्रॉब्लेम खूप मोठा वाटतो लहान मुलांना, कारण तो लहान आहे, त्याला समजत नाही आहे. पण मोठ्यांचाही तोच प्रॉब्लेम आहे, युवकांनाही तोच प्रॉब्लेम आहे, ते मोठे झालेच नाही आहे की नाही. स्वामींनी शांत शब्द वापरतात, मुस्टॅच बेबी म्हणतात. ते बेबी आहेत, लहान मुलं आहेत, फक्त त्यांना मिशा चढलेले आहेत, आहे की नाही, म्हणून त्यांना बेबी नाही म्हणायचं. पण त्यांना अक्कल लहान मुलांनी एवढीच आहे. याचं कारण काय आहे? जिथे अक्कल आहे त्याच्याहून दूर दूर गेलेले आहेत, ते आमच्याजवळ लोक आमच्यासाठी नाही आहे. धर्म आणि अध्यात्म आमच्यासाठी नाही आहे. मग ते कोणासाठी आहे? घोड्यासाठी आहे, गाईसाठी आहे, हत्तीसाठी आहे, वाघासाठी आहे, कुत्र्यासाठी आहे, कोणासाठी आहे? मग ते हे ग्रंथ कोणासाठी लिहिले आहेत? गीता कोणासाठी आहे? उपनिषद कोणासाठी आहे? हे सगळे ग्रंथ धर्मग्रंथ धर्म कशासाठी आहेत? जगात एवढे महान धर्म आहेत, आहे की नाही, कशासाठी आहेत? ते माणसासाठी आहेत, ते पशूंसाठी नाही आहेत, माणसासाठी आहे की नाही. कारण माणसाच्या विकासासाठी आहे. माणसांनी ती उंची गाठावी, देवत्व गाठावं. ईच सोल इज पोटेन्शियल. प्रत्येक माणूस ती उंची गाठू शकतो. द गोल इज टू मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी बाय कंट्रोलिंग नेचर एक्सटर्नल इंटरनल, की नाही. आपलं ध्येय काय आहे? द गोल इज टू, ती प्रकट करा, मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी बाय कंट्रोलिंग नेचर एक्सटर्नल इंटरनल. आत्मली प्रकृती आहे, त्याला पण मन अंतःकरण म्हणतो, त्याच्यावर ताबा मिळवा. बाह्य प्रकृतीवर ताबा मिळवा, आहे की नाही. डू दिस आयदर बाय वर्क, सेल्फलेस वर्क, त्याला आपण योग म्हणतो, कर्मयोग म्हणतो. बाय सायकिक कंट्रोल म्हणजे मनावर ताबा मिळवा. बाय डिवोशन, उपासना. बाय नॉलेज, तत्त्वज्ञान. बाय 1, बाय 2, बाय ऑल ऑफ धीज अँड बी फ्री. 1, 2, 3, 4 सगळे म्हणतो मी, सगळे पालव वळून घ्या आणि मुक्त व्हा. आणि दिस इज द होल ऑफ रिलिजन. हे सगळं धर्मामध्ये सगळं काही आलं. द रेस्ट आर पुस्तकं, मंदिरं, जे काय असेल ते संप्रदाय वगैरे सगळं सेकंडरी डिटेल्स, गौण वस्तू आहेत, त्याचं महत्त्व आहे. पण हे सगळं असून जर आपण माणसं होऊ शकत नसू, माणसासारखे वागत शकत नसू, तर मग ह्याचा काहीही उपयोग नाही आहे. या धर्माचा, संप्रदायाचा, त्याचा कशाचा उपयोग नाही आहे. हे फार महत्त्वाचे आहे. ज्ञान फार महत्त्वाचं आहे. मग पराविद्या असो की अपराविद्या असो, त्या सगळ्यांचं महत्त्व आहे. परंतु ह्यातून आपल्याला काय साध्य करून घ्यायचं आहे? हे साध्य करायचं आहे आपल्या आतलं जे देवत्व आहे, चांगुलपणा. आपण देव समजत नसेल तर शुद्धपणा आहे, पवित्रपणा आहे, सगळं बाहेर आणा, आहे की. ते नाही आणलं तर दुसरं काहीतरी बाहेर गेलं आहे. जे रावणातून बाहेर आलं, जे हिरण्यकशिपूतून बाहेर आलं, दुर्योधनातून बाहेर आलं, हे उदाहरण आहे की माणसं किती खाली जाऊ शकतात. तो हिरण्यकशिपू आपल्या पोराला त्याने कितीदा मारण्याचा प्रयत्न केला. असं कोणी असतं काय? आपल्या पोरालाच मारण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही. पण तो काय महाभारतात, आपल्या पुराणांमध्ये आहे, भागवत पुराणामध्ये आहे की नाही. आपल्या मुलालाच बांधून ढकलून दिलं ध्रुवाला. असं होतं काय? तो असं आहे. पण ते प्रल्हाद घेते, अजून प्रल्हाद काय म्हणतात, तो प्रसिद्ध होऊन गेला, महाभक्त आहे तो, ध्रुव महाभक्त आहे की नाही. त्यांनी त्याचं तेही म्हटलं, आईने त्याला म्हटलं, अरे तू वडिलांच्या मांडीवर नाही तर देवाच्या मांडीवर बस. ती आई आहे की नाही. आईच मुलावर सगळं ते करू शकते. मुलाला घडवणारी आई असते, आहे की नाही. बापाने जर गेलं आई घडवते ते. तेव्हा तो बघा, ती कयादू होती की नाही. त्याची आई जी होती प्रजा कयादू होती, ती देवकन्या होती. ती काहीतरी झालं आणि ते तिला असुराशी लग्न करावं लागलं, हिरण्य लग्न करावं लागलं की नाही. पण तिच्यावर देवच संस्कार होते. प्रल्हादाचा वाढ झाली ऋषींच्या आश्रमामध्ये, त्याला ते संस्कार पडले आणि तो महान माणूस झाला प्रल्हाद. अजूनही आपण प्रल्हादाचं नाव घेतो, महाभक्त होता तो. याचा अर्थ काय आहे की यश तुमच्या हातात आहे की नाही. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे, तुमचं उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात. हे पुस्तक मी लिहिलं त्याचं आहे, तुमचे उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात आहे की नाही. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, पण ते तुमच्या हातात आहे, माझ्या हातात किंवा कोणाच्या हातात नाही आहे. तुम्हीच तुम्हाला घडवू शकता आणि तुम्हीच स्वतःला बिघडवू शकता, आहे की. सगळं आपल्या हातात आहे की नाही. आपली मुठ्ठी में आहे सब, की नाही. आपण करू शकतो ते. याचा अर्थ काय? दंभ, दर्प, अतिमान असं नाही आहे. गीतेत म्हटलं आहे
तो गर्व आहे, घमंड आहे. तसं नाही. नम्रता पाहिजे, शालीनता पाहिजे, आहे की नाही? की नाही? कोणत्याही प्रकारचा गर्व नको, इगो नको. इगोनी माणसं संपतात. रावण इगोनी संपला, दुर्योधन इगोनी संपला, अहंकाराने संपला. सगळेजण जेवढे काही इगो आले आहेत सगळे संपले, आहे की नाही? टिकतं कोण? टिकतं तेच की ज्यांच्यामध्ये नम्रता असते, शालीनता असते. ते कधी संपत नसतं. इगो आपला नाश करून टाकतो, आहे की नाही? म्हणून तरुणांमध्ये इगो नको, अहंकार नको. आम्ही कुछ. अरे त्याचा अर्थ काय आहे? आत्मविश्वासाचा अर्थ असा नाही घमंडी व्हा. तर तुम्ही समजून घ्या, की नाही? तुम्ही ह्याच भूमीतून तत्त्वज्ञान व धर्म यांनी महापुराप्रमाणे वेगाने बाहेर पडून सर्व जग वारंवार व्यापून टाकले होते. तो इतिहास झाला. वर्तमान काय आहे? स्वामी म्हणतात. आणि ह्याच भूमीतून जीर्ण झालेल्या विभिन्न मानववंशांना नवजीवन व शक्ती प्रदान करण्यासाठी पुन्हा एकदा तसाच महापूर वाहू लागला पाहिजे. हे आपल्यासमोर ठेवलं आव्हान आहे स्वामीजींनी. जे भूतकाळात झालं ते पुन्हा व्हायला पाहिजे. भारत हा जगद्गुरू होता, त्या काळात होता. कृष्णम वंदे जगद्गुरुम. कृष्णाचं वडिलांचं नाव आधी घेतलं जातं. वसुदेव सुतम देवम कंसचाणूरवर्धनम देवकी परमानंदम. कृष्णम वंदे जगद्गुरुम. कृष्ण जगद्गुरू होता, शंकराचार्य जगद्गुरू होते. ते सांगितलं जगासाठी सांगितलं नाही. देवकी परमानंदम. देवकीला परम आनंद देणारा हा कृष्ण. आईला परम आनंद झाला पाहिजे आपल्या मुलांमुळे. तिच्या आनंद, तिला काही नसलं तरी तिच्या हृदयामध्ये आनंदाचा घडा भरलेला असला पाहिजे. आमचा मुलगा काय कौतुकच आई वडिलांना आपल्या मुलांमुलींचं, आहे की नाही? देवकी परमानंदम. देवकीला परमानंद देणारा जो पुत्र आहे तो खरा पुत्र आहे, खरी कन्या आहे ती. आईवडिलांना अमाप आनंद देणार त्याच्या अस्तित्वामुळेच. लहान मुलं असतं ना, किती आनंद होतो घरामध्ये. जन्म झाल्यानंतर लहान मुलांना किती आनंद असतो आईवडिलांना सगळ्यांना. पण तो मोठ्या झाल्यानंतर मात्र आईवडील जरा फार दुःखी होतात, डिस्टर्ब होऊन जातात. तसं नाही व्हायला पाहिजे. की देवकी परमानंदम. आईला परमानंद देणारा असा पुत्र आहे ना, असा पुत्र आईवडिलांनी निर्माण केला पाहिजे. शिवाजी बघा शेवटपर्यंत आईपाशी कसे वागलेत, आहे की नाही? काय आई म्हणजे त्यांच्यासाठी. ते शिवाय छत्रपती सिंहासनावर बसले झाले. शिवाजींना पक्क माहीत होतं, आहे की नाही? त्याच्याविषयी त्याच्या मनात भ्रम नव्हता की मी इथे सिंहासनावर बसलो हे आईचं कर्तृत्व आहे, माझं नाही आहे, की नाही? शिवाजी महाराज त्या भ्रमात नव्हते. मी आज जो काही आहे तो आईमुळे आहे, ही त्यांची पक्की धारणा होती. त्याला म्हणतात आईने निर्माण केलं त्यांना, आहे की नाही? आईचं कर्तृत्व आहे, ते आईचं यश आहे की नाही? त्या पोरामधनं ते आईचं यश आहे. बघा आईचं यश असतं ते. मग ते मुलाचं असतातच. जेव्हा मुलगा काहीतरी करतो तर आईचं यश असतं, वडिलांचं यश असतं, की नाही? आणि सगळ्यांचं यश असतं. ते शाळेला आनंद होतो, समाजाला आनंद. आमचा एक मुलगा फार छान आहे हो, मुलगी फार छान आहे हो, ते सगळं कौतुक करतात. ते यश आहे ते, की नाही? पुन्हा एकदा तसाच महापूर वाहू लागला पाहिजे, आहे की नाही? ही भूमी म्हणजे भारत देश आपल्या अमरशक्तीनिशी. शब्द काय अद्भुत आहे बघा. ही भूमी आपल्या अमरशक्तीनिशी व अविनाशी जीवनानिशी. हिचं जीवन अविनाशी आहे, याला अंत माहीत नाही, की नाही? भारताला काय, भारताला मृत्यू प्राप्त होईल म्हणतात, कधीच होणार नाही. भारताला मृत्यू झाला की सगळ्या जगातला चांगुलपणा नष्ट झाला, नाही? सगळ्यात चांगल्या व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यूज सगळ्या नष्ट होऊन जातील. कारण त्या चांगल्या व्हॅल्यू फक्त भारतातच आहे. ही भूमी आपल्या अमरशक्तीनिशी व अविनाशी जीवनानिशी. काय शब्द आहेत मला समजायला पाहिजे. अविनाशी जीवनानिशी जगातील कोणत्याही पर्वताहून अधिक दृढपणे उभी आहे, की नाही? आणि हे वाक्य किती सुंदर आहे बघा. तिचे जीवन म्हणजे भारताचे जीवन आत्म्याप्रमाणे अनादी अनंत आणि अविनाशी आहे. जसा आत्मा हा अनादी असतो, अनंत असतो, इन्फिनिट, त्याला अंत माहीत नाही आहे, त्याचा शेवट कधी होणार नसतो, त्याप्रमाणे भारताचं जीवन अनादी आहे, अनंत आहे आणि अविनाशी आहे. हा भारत कधीच मरणार नाही. आम्ही आत्मा आहोत, चिरंजीव स्वामी म्हणतात. आम्ही चिरंजीवाचे मायेचे पुत्र आहोत. आम्हाला मरण माहीत नाही आहे. आम्ही आधी जगलो, आताही जगलो आहे. आणि किती आघात आले तरी आम्ही पडू पण उठून उभं राहू पुन्हा. ती त्याला म्हणतात जी शक्ती आहे ती उभं राहण्याची, की नाही, ती आमच्यात आहे, की नाही? प्रत्येक जण आपला भारतातला हा नागरिक आहे, भारताचं. म्हणून शेवटलं वाक्य आहे, आपण अशा या भारतभूमीचे सुपुत्र आहोत.
हे जर आपल्याला माहीत राहील की आपण या भारताचे सुपुत्र आहोत की नाही. जसं मुलांनी आपल्या आईवडिलांचं नाव मोठं केलं पाहिजे की नाही, आपल्या कुळाचं नाव मोठं केलं पाहिजे की नाही. जसं पांडवांनी आपल्या कुळाचं नाव मोठं केलं, कृष्णाने आपल्या यदुकुळाचं नाव मोठं केलं, शिवाजी महाराजांनी सगळं आपल्या कुळाचं नाव मोठं केलं. ही सगळी मोठी लोकं होती. तसं आपल्या कुळाचं नाव, आपल्या देशाचं नाव मोठं केलं, खाली आणायला नाही पाहिजे. तरच आपण जगलो, खऱ्या अर्थाने जगलो, तरच त्याला यश म्हणायला पाहिजे. हे खरं यश आहे. बाकीच्या यशाला आहे ठीक आहे, ते आपल्या जागी ठीक आहे, पण खरं यश म्हणजे मोठं यश, महान यश, यश म्हणण्याच्या लायकीचं यश हे असतं आहे की नाही. एक एक माणूस असा घडला पाहिजे की नाही भारताचा. आणि बघा मग पाहता पाहता भारत पुन्हा त्या उंचीवर गाठला आणि तो गाठणार आहे. स्वामींचं स्वप्न, आय सी इट, आय डोंट ड्रीम इट. मी बघतो आहे की भारत पुन्हा आपल्या त्या महान शिखरावर पोचणार आहे. आजही हे लक्षात घ्या, वर्तमानातसुद्धा भारत हा सगळ्यात श्रेष्ठ देश आहे की नाही. कोणाला समजो न समजो, कोणी मान्य करू न मान्य करू, खूप लोक मान्य करतात, खूप लोक मान्य करत नाही. पण कोणाच्या मान्यतेवर अमान्यतेवर हे अवलंबून नसतं. त्याला पुरुषतंत्र म्हणतात, त्याला वस्तुतंत्र म्हणतात शास्त्रामध्ये की नाही. दूध पांढरं आहे हे तुम्ही म्हणता, पण दूध पांढरं नाही आहे. अग्नी जाळतो, सूर्य तळपतो, ते तुमच्या याच्यावर नाही तळपतो, मी तळपतो. ते पुरुषतंत्र नाही आहे, ते वस्तुतंत्र आहे की नाही. पुरुषतंत्र म्हणजे तुम्ही बदलू शकता, त्याला पुरुषतंत्र म्हणतात. तसं नाही आहे ते. हे आहे म्हणजे असं आहे. भारत असा आहे म्हणजे आहे. तो जगासाठी जगतो आहे, जगाच्या कल्याणासाठी जगतो आहे तो, आणि तसंच त्यांनी जगायला पाहिजे आहे की नाही. ते ज्ञानेश्वरांची ती पसायद आहे ना, काय वंडरफुल आहे. जगाची प्रार्थना आहे, जगासाठी प्रार्थना आहे ती. आपण म्हणतो सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे म्हणजे सर्वे, जगातले सर्वे भवन्तु सुखिनः. जगातले सगळे लोक सुखी झाले पाहिजे, दुःख कुठेच नको. सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु. सगळीकडे वसुदैव कुटुंबकम, या महान कल्पना आहे की नाही. हे हृदयात बाळगणारा आणि त्याप्रमाणे वागणारा भारतीय माणूसच आहे, दुसरं कोणीच नाही जगामध्ये. हे तुमच्या नुसतं लक्षात जरी आलं तरी आपण आपल्या हृदयामध्ये केवढी प्रेरणा मिळेल, केवढं बळ मिळेल. बघा प्रत्येकामध्ये, प्रत्येक युवकामध्ये, प्रत्येक ज्येष्ठ लोकांमध्ये केवढं बळ मिळेल आपल्याला. अरे आपण कुठे आहोत, आपण त्या वारशाचे आहोत, तो वारसा आपल्या मागे आहे, त्याप्रमाणे आपल्याला जगायचं आहे की नाही. मग बघा आपल्या आतल्या जेवढ्या काही हीन गोष्टी असतील त्या सगळे जळून जातील. जसं अग्नीमध्ये सगळं जळून जातं, काही हीन राहत नाही. सोन्यामधलं सगळं हीन जळून जातं, तसं आपल्यामध्ये जे हीन आहे, वाईट आहे, चुकीचं आहे, ते सगळं जळून खाक होईल आणि शुद्ध सोनं, शुद्ध जे आहे ते बाहेर येईल आहे की नाही. मग बघा हा देश केवढा मोठा होईल आहे की नाही. या देशाला मोठं कोण करणार? या देशाला मोठं देशाचे माणसं करणार. आकाशातून देवता येणार नाही, तुम्ही आम्हीच मोठं करणार देशाला. परंतु त्या देशाला मोठं माणसं, कोणती माणसं मोठे करणार? ती चारित्र्यवान आहे की नाही, नीतिवान आहे, सुदृढ आहे, सशक्त आहे की नाही, शारीरिक बलाने सशक्त आहे, मानसिक बलाने सशक्त आहे, बौद्धिक बलाने सशक्त आहेत आणि मॉरली सशक्त आहेत की नाही. ते फार महत्त्वाचं आहे. नीतिमान होणं, स्वामी म्हणतात नीतिमान म्हणा, पवित्र म्हणा, आणि आध्यात्मिक शक्तीने संपन्न आहेत. शिवाजी महाराज थोर होते कारण ते आध्यात्मिक किंग होते, नाही ते राजे खूप झाले आहेत. पण शिवाजीचं नाव काय? शिवाजी महाराज फक्त त्यांनी किल्ले जिंकले नाही, त्यांनी लोकांची हृदय जिंकली. शिवाजी महाराजांनी एक आदर्श निर्माण केला नीतिमान राजाचा. ते राजर्षी होते की नाही. राजा पण आहे आणि ऋषी पण आहे. ऋषी म्हणजे सगळे महान मूल्य त्यांनी जोपासले. आम्ही पण महान मूल्य जोपासू शकतो, पण महान मूल्य माहीत पाहिजे. आपण वाईट कशाला व्हायला पाहिजे? वाईट होणं, चांगलं होणं काय वाईट आहे काय की नाही. चांगलं व्हायला पाहिजे, ते आपल्या हातात आहे आणि आपण होऊ शकू. ते आपलं स्वप्न आहे, ते भारताने बघितलेलं स्वप्न आहे की नाही. ऋषया काय क्षीण कल्मषा सर्व, काय सुंदर श्लोक आहे याच्यातला गीतेमधला आहे की नाही. की सगळे ऋषी आहेत, ते आपण सगळे ऋषींचे पुत्र आहोत. स्वामी म्हणतात आपण सगळे ऋषींचे पुत्र आहोत. त्या वंशात आपण जन्मलो. आपलं ऋषींचं कुळ आहे बघा, आपले कुळं ऋषींचे असतात, ते गोत्र ऋषींचे असतात. स्वामी युरोपच्या लोक आहे ना, त्यांचा जेवढा कुळपुरुष, जेवढा मोठा दारुडा असेल, लुटारू असेल किंवा चाचा असेल, त्याला ते श्रेष्ठ समजतात. आपल्याकडे ऋषी समजतात मोठे. त्या ऋषीचे आहे, कश्यप आहे, अत्री आहे, गोत्र आहे, असे समजतो आपण. याचं कारण काय? आपला ज्ञानाधारित देश आहे, हा ज्ञानाचा देश आहे, आत्मज्ञानाचा देश आहे. ते जोपर्यंत तुमच्यात आहे तोपर्यंत जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला चिरडू शकणार नाही, कोणती शक्ती नाश करू शकणार नाही, कारण तुम्ही अजर आहात, अमर आहात. हा विश्वास, ही श्रद्धा मनात बाळगून आपण आपली कार्य करायला पाहिजे. भारताच्या नागरिकांनी, भारताच्या पुत्रांनी, सुपुत्रांनी हे लक्षात ठेवून पुढे पाऊल टाकायला पाहिजे. प्रत्येक पाऊल
तो आदर्श हृदयात ठेवून बाळगून आपण पाऊल टाकलं पाहिजे. बघा, तुमच्या हातून कधीच वाईट होणार नाही, कधीच तुम्ही चुकीचं करणार नाही, आहे की नाही. तुम्हाला चूक म्हणजे समजेल, तुमच्या मनात पण येणार नाही की असं काहीतरी चुकीचं व्हावं आपल्या हातून. तुम्हाला लक्षात पुढे दिसेल, अरे आपण कसं पुढे काय होणार, फार वाईट असतो, उद्ध्वस्त होऊन जातो. तो मनुष्य उद्ध्वस्त होत नाही, त्याचं कुळ उद्ध्वस्त होतं. समजा समाजाला, त्या जातीला ते झालं, जाऊ दे आता, ते बरंच इतिहासमध्ये पुष्कळशा गोष्टी आहेत, ते आपल्याला सांगता येणार नाही, इथं तो ते व्यासपीठ नाही आहे. परंतु लक्षात घ्या, आहे की नाही, प्रकाश हा प्रकाशच असतो आणि अंधार हा अंधारच असतो, आहे की नाही. प्रकाशाला अंधार म्हणू नका आणि अंधाराला प्रकाश म्हणू नका, आहे की नाही. गीतेमध्ये फार छान आहे, उभयोरपी दृष्टवंता अनयोस तत्वदर्शिबी. तत्वदर्शींना दोन्हीतला फरक समजतो की गोष्ट असते म्हणजे असतेच, नसते म्हणजे नसतेच. हा फरक आपल्याला समजला पाहिजे. अनयोमी दोन, तत्वदर्शिबी. आपल्याला तत्वदर्शी झालं पाहिजे, तत्वज्ञानी झालं पाहिजे की नाही, संत झालं पाहिजे. भारतातला प्रत्येकजण ऋषी झाला पाहिजे. ते झाले, प्राचीन ऋषी गेले ते म्हणतात, आता तुमच्या प्रत्येकाला ऋषी झालं पाहिजे, प्रत्येकाला थोर झालं पाहिजे. आणि होऊ शकतो आपण, त्यासाठी आपल्याला सगळं आहे, उपलब्ध आहे की नाही. फक्त काय करता, कंबर कसारी कामाला लागा, झुंजा पुढे जाय, स्वामी म्हणतात. आणि ते तुम्ही करणारच, आहे की नाही. उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय गाठीपर्यंत पुन्हा थांबू नका. अराईज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. थँक्यू. नमस्कार. आता आपले निबंध स्पर्धा झाल्या होत्या आणि एक थोडा वेळ आपण